माझं इंट्रोडक्शन देतो सगळ्यात अगोदर. माझं नाव ऋषिकेश जगधने. आपल्यातले बऱ्यापैकी विद्यार्थी माझ्याकडे जेईचे फॉर्म भरायसाठी आता रिसेंटली आलेले होते. सो आरंभ करिअर ॲडवायझर म्हणून आमचं काउन्सिलिंग सेंटर आहे, जिथं जेव्हा तुम्ही 12वी मधून पास आउट व्हाल, 12वी बोर्डचे रिझल्ट्स डिक्लेअर होतील, जेई सीईटीचे रिझल्ट्स डिक्लेअर होतील, तर त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची तुमची ॲडमिशन प्रक्रिया असते, की तुमचा स्कोर आलेला आहे, पण त्या आलेल्या स्कोरवरती आपल्याला एखाद्या कॉलेजला जायचं असेल, तर त्या कॉलेजसाठी एक ऑनलाईन प्रोसेस असते साधारणतः 3 ते 4 महिन्याची. तर ही ओव्हरऑल प्रोसेस कशी होत असते, कॉलेजेससाठी फॉर्म कसे भरायचे असतात, हे फॉर्म भरताना आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की आपण या प्रोसेसमधून बाहेर नाही झालो पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या सेमिनारमध्ये बघणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्हाला एक पेज दिलेला आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. हा सेशन संपल्यानंतर आपण पॅरेंट सोबत क्वेश्चन्स आन्सर करणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर मेडिकलच्या मुलांना आपल्याला माहिती आहे की एकच नीटची एंट्रन्स एक्झाम दिली की ऑल ओव्हर महाराष्ट्र असू दे किंवा इंडियामध्ये असू दे, त्या एका एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरती सगळीकडे ऍडमिशन्स हे मिळवता येतात. मात्र इंजिनिअरिंगच्या बाबतीत तसं नाही. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम वेगळी असते. नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम वेगळी असते. कर्नाटका स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम वेगळी असते. सो मल्टिपल एंट्रन्स एक्झाम या इंजिनिअरिंगच्या मुलांना द्याव्या लागत असतात. त्यातलीच पहिली म्हणजे जेई मेन. ही सगळं म्हणजे 11वी मध्ये ऍडमिशन घेतानाच आपलं थोडंसं असतं की जेई मेनची तयारी करायची आहे, एनआयटी असेल, आयआयटी साठी आपल्याला जायचं आहे. तर जेई मेनच्या प्रिपरेशन मध्ये आपण सुरुवातीपासून असतो. जेई मेनची एक्झाम आपण क्वालिफाय झाली. आता क्वालिफाय होणं म्हणजे नेमकं काय होणं, तर हे सुद्धा आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर जेई मेनची एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर कोणती एक्झाम असते, तर जेई ऍडव्हान्स हे एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यायला लागते. ही एंट्रन्स एक्झाम कशासाठी आहे, की जेई मेन तुम्ही इलिजिबल झाला, क्वालिफाय झाला, पण आता तुम्हाला आयआयटी साठी ट्राय करायचं आहे. आयआयटी साठी जायचं असेल तर मात्र जेई ऍडव्हान्सच तुम्हाला द्यावी लागते. जेई मेनच्या स्कोरवरती आयआयटी मध्ये ऍडमिशन्स मिळत नसतात. जेई ऍडव्हान्सच्या एक्झामच्या स्कोरवरती आयआयटी मध्ये ऍडमिशन्स मिळत असतात. तर या ज्या दोन झाल्या, ह्या नॅशनल लेवलच्या एंट्रन्स एक्झाम झाल्या. नॅशनल लेवल म्हणजे काय, महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर सगळ्या राज्यातली मुलं या एंट्रन्स एक्झाम साठी बसू शकतात. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन हे फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसोबत नाही, महाराष्ट्र सोडून बाहेरच्या सगळ्या राज्यातली मुलं या एंट्रन्स एक्झाम मध्ये असणार आहेत. त्यामुळे रिलेटिव्हली या दोन एंट्रन्स एक्झाम साठी कॉम्पिटिशन हे जास्ती असतं. त्यानंतर फक्त महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जायचंच नाही, हे जर तुमचं कन्फर्म असेल तर महाराष्ट्रामधली एंट्रन्स एक्झाम आहे ती म्हणजे MST CET. गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 100% सीट्स ह्या सीईटीच्या स्कोरवरती भरल्या जातात. प्रायव्हेट कॉलेजेसच्या ऑलमोस्ट 80% सीट्स या सीईटीच्या स्कोरवरती भरलेल्या जातात. 15% तिथे जेईचा कोटा सुद्धा अवेलेबल असतो प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. देन काही अशा युनिव्हर्सिटी आहेत ज्या कम्प्लिटली 100% प्रायव्हेट आहेत. 100% प्रायव्हेट म्हणजे काय, की तिथं कास्टचे कोणतेही रिझर्वेशन अवेलेबल नाहीत. कास्टनुसार प्रत्येक कास्टला वेगवेगळे कट ऑफ लागत नाहीत. सगळ्या विद्यार्थ्यांना ओपन कास्टमध्येच पकडलं जातं. पण युनिव्हर्सिटी प्रायव्हेट आहेत. पण प्रायव्हेट असून सुद्धा बऱ्याचशा NIT आणि IIT पेक्षा सुद्धा या युनिव्हर्सिटीचं रँकिंग ऑल ओव्हर इंडियामध्ये चांगलं कन्सिडर केलं जातं. आता त्या एंट्रन्स एक्झामचे फॉर्म कधी भरायला चालू होतात तेही आपण पुढच्या पार्टला बघणार आहोत. आणि त्यानंतर कर्नाटक राज्याची एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते, की कर्नाटक राज्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या राज्याची, जशी आपली महाराष्ट्राची MSc CET आहे, तशी कर्नाटक राज्याची COMEDK म्हणून एक एंट्रन्स एक्झाम आहे. तर तीही सुद्धा काय आहे ते आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा जेई मेनचा पेपर पॅटर्न आपण एवढे दिवस झालं प्रिपेअर करतोय. जेई मेनचे पेपर पॅटर्न आपल्याला माहिती असतील, सो त्यामध्ये जास्ती मी डीप जात नाही. फक्त ओव्हरऑल आयडिया देतो की जेई मेन फक्त इंजिनिअरिंग साठी नसते, त्याच्यामध्ये टोटल 3 पेपर असतात. फॉर्म भरतेवेळी आपण ते बघितलं असेल किंवा आम्ही ते विचारत असतो की तुम्हाला फक्त इंजिनिअरिंगचा पेपर द्यायचा आहे का, आर्किटेक्चरचा सुद्धा द्यायचा आहे का, किंवा बॅचलर ऑफ प्लॅनिंगचा द्यायचा आहे का. तर असे जवळपास 3 पेपर जेई मेन मध्ये असतात. आता कुठल्याही एंट्रन्स एक्झामला आपण जेव्हा बसतो तर तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या सोबत अजून किती मुलं या एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरतायत, किती मुलं एक्झाम देत आहेत, तर त्याच्यावरून कॉम्पिटिशन किती आहे हे आपल्याला समजत असतं. आता 2024चा विचार करायला गेला तर जेईची एक्झाम वर्षातून किती वेळा होते, 2 वेळा. पहिली जी एक्झाम होती ती कोणत्या महिन्यामध्ये होते,
जानेवारी. आणि दुसरी जी होती ती कोणत्या महिन्यामध्ये होते? कोणत्या महिन्यामध्ये असते? एप्रिल महिन्यामध्ये जेईचा सेशन 2 हा होत असतो. तर मागच्या वर्षी काय होतं की दोन्ही सेशनला एकाच वेळी फॉर्म भरता येत होते. या वर्षी एक थोडासा चेंज झाला की आता फक्त पहिल्या सेशनसाठीच त्यांनी फॉर्म भरून घेतले व दुसऱ्या सेशनसाठी परत एकदा फॉर्म्स ओपन होतील. आता मागच्या वर्षी जानेवारी सेशनचा जर विचार करायला गेला तर टोटल 12 लाख मुलांनी या एक्झामसाठी रजिस्ट्रेशनचा म्हणजे जो काही एक्झामचा फॉर्म आहे तो 12 लाख मुलांनी फॉर्म भरला होता. पण मात्र यातले एक्झामसाठी गेले 11,70,000च. म्हणजे वरची जी मुलं आहेत त्यांचे आयदर फॉर्म रिजेक्ट झालेत किंवा त्या मुलांनी फॉर्म भरलेत आणि एक्झामला गेलेलेच नाहीत. कदाचित भीतीने गेले नसतील की एक्झाम टफ असणार आहे म्हणून, तर XYZ रिझन काही रिझन नाही, एवढी मुलं इथेच बाहेर पडलेली आहेत. आता इथं याच्यामध्ये मुलं किती आहेत व मुली किती आहेत हे सुद्धा समजून घेऊया. जवळपास त्या 12 लाखामध्ये 8 लाख ही फक्त मुलं आहेत आणि मुली किती आहेत? 3,73,000, म्हणजे जवळपास 4 लाख मुली आहेत. याच्यावरून आपल्याला काय समजतं की मुलांसाठी कॉम्पिटिशन जे आहे त्याच्या ऑलमोस्ट हाफ कॉम्पिटिशन मुलींसाठी आहे. जर ते जेई मेनचे प्रिपरेशन करत असतील तर, कारण मुलांची संख्या इथं जास्ती आहे आणि मुलींसाठी ऑलरेडी 30% रिझर्वेशन कॉलेजेसमध्ये अवेलेबल असतं, ज्याचे बेनिफिट्स आपल्याला होतात. त्यामुळे मॅक्झिमम मुलींनी जेईची एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे. आता किती लाख मुलांनी फॉर्म भरले म्हणलं मी? 12 लाख मुलांनी फॉर्म भरले, ज्यांची प्रायमरी चॉईस असते की NIT IIT मध्ये आपल्याला जायचंय. IIT मध्ये सीट किती आहेत? 17,000. फक्त 17,000 सीट्स आहेत IIT मध्ये. NIT मध्ये किती सीट्स आहेत? हा, 12 लाख मुलं फॉर्म भरतायत आणि 17 आणि 22 म्हणजे 40,000च्या आसपास सीट्स आहेत. हे रिझन आहे की याच्यामुळं जेईच्या थ्रू NIT आणि IIT मध्ये ऍडमिशन मिळवणं मुलांसाठी डिफिकल्ट होत असतं, कारण एक्झाम साठी बसणारी मुलं आणि अवेलेबल असणाऱ्या सीट्स हा रेशो खूप मोठा आहे. त्यामुळं जेई मधून सीट मिळवणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. मी NIT आणि IIT साठीच सांगतो. आणि त्याच्यापेक्षा थोडासा स्कोर कमी येत असेल तर आपल्यासाठी IIIT आणि GFTI. IIIT आणि GFTI म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स. राज्यामध्ये एखादे दुसरे GFTI असतात, तर तिथं आपल्याला जाता येत असतं जेई मेनच्या स्कोरच्या बेसिसवर. आता मी मगाशी सांगितलं की कोणत्याही एंट्रन्स एक्झामला आपण बसत असेल तर तिथे एक क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो की ती एक्झाम क्वालिफाय तुम्हाला करायला लागते. आता क्वालिफाय करणं म्हणजे नेमकं काय? तर आपण फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला आले होते तेव्हा आम्ही कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स काढून आणा म्हणून परत पाठवलं, किंवा लास्ट डेट पर्यंत थांबा, तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळतायत का हे चेक करूया म्हणून सांगितलं. बऱ्याचशा पॅरेंट्सनी ते सर्टिफिकेट थांबून काढले सुद्धा. आता आम्ही सर्टिफिकेट का काढून आणा हे याच्यासाठी का पाठीमागे लागलो होतो, तर ते इथं आपल्याला समजतं. कारण प्रत्येक कास्टसाठी क्वालिफाईंगचा कट ऑफ हा वेगळा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर फॉर्म भरते वेळी जेईचा फॉर्म हा ओपन कास्ट मधून भरला असेल, म्हणजे फर्स्ट यू आर ऑल अनरिझर्व कॅटेगरी, तर अशा मुलांना जेई मध्ये मिनिमम किती मार्क मिळवायला लागतात? 90, मिनिमम 93 मार्क्स पर्सेंटाईल मिळवायला लागतात, तरच जेई ऍडव्हान्स साठी ती मुलं इलिजिबल होऊन जातात. मिनिमम एवढे नाही आले तर तुम्हाला ऍडव्हान्स देता येत नाही. जेईच्या स्कोर वरती तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मध्ये उतरू शकता. त्यानंतर ही कॅटेगरी बघूया, EWS सर्टिफिकेट. बऱ्याच मुलांना आम्ही सांगितलं की EWS कॅटेगरीचे सर्टिफिकेट काढून आणा, त्याच्यानंतरच आपण फॉर्म भरूया. का? तर EWS चा कट ऑफ किती गेलेला आहे? 81, 81.32. एवढा डिफरन्स आलेला आहे फक्त एका सर्टिफिकेटमुळे, की फॉर्म भरताना एका सर्टिफिकेटच्या डिटेल्स तुम्ही अटॅच केल्या, त्याच्यामुळे जवळपास 10 ते 11 पर्सेंटाईलचा कट ऑफ मध्ये डिफरन्स आलेला आहे. काही ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी होते ज्यांना सेंट्रल ओबीसीचा दाखला आम्ही काढायला सांगितला, तर त्यांच्यासाठी कट ऑफ किती गेलेला आहे? 79 पर्यंत कट ऑफ हा खाली गेलेला आहे. SC साठी 60, ST साठी 46. आणि जर कोणी डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये असेल, म्हणजे असा विद्यार्थी ज्याला काहीतरी अपंगत्व आहे, अशा विद्यार्थ्याचा कट ऑफ किती आहे? 0.001. म्हणजे जेई मध्ये 0.001 जरी मिळाले तरी सुद्धा तो मुलगा जेई ऍडव्हान्स साठी इलिजिबल होऊन जातो, कारण 40% पेक्षा जास्त डिसॅबिलिटी असणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी असते. रेअरली एखादा मुलगा
आपल्याला मिळतो ज्याला 40% पेक्षा डिसॅबिलिटी जास्ती आहे. आता समजा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कोणाला मिळतं हे तुम्हाला माहिती आहे? असे विद्यार्थ्यांचे पालक ज्यांचं फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे व सध्या ते ओपन कास्टमध्ये आहेत व 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, तर अशा विद्यार्थ्याच्या पालकांना हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत असतं, जे आम्ही विद्यार्थ्यांना काढायला सांगितलं होतं. ईडब्ल्यूएस चा कट ऑफ किती आहे? 81. आता समजा कोणी असा विद्यार्थी असेल ज्याने फॉर्म भरते वेळी ओपन कास्ट मधून भरला, पण त्याचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट निघत होतं, पण त्यांना ट्राय केलं नाही आणि त्याचा जेईचा स्कोर आला 90%, तर तो मुलगा ऍडव्हान्स साठी इलिजिबल पकडला जाईल का? नाही. पण जर त्यानं सर्टिफिकेट काढलेला असतं आणि सर्टिफिकेट मधून फॉर्म भरला असता तर त्याला मिळालं असतं का? हा. तर ही एका सर्टिफिकेटची व्हॅल्यू आहे की एका सर्टिफिकेट वरती तुम्हाला पुढच्या एक्झाम साठी लगेच कन्सिडर केलं जातं. याला म्हणलं जातं क्वालिफाईंग कट ऑफ. आता हा दरवर्षी सेम नसतो. एक्झाम साठी किती मुलं बसलेली आहेत, पेपर कसा निघालेला आहे याच्यावरती हा कट ऑफ दरवर्षी ठरत असतो. आयदर तो पुढच्या वर्षी वाढू शकतो किंवा कमी सुद्धा होऊ शकतो. ओके. या ठिकाणी आता आपण जो बघितला की जेईच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये मिनिमम किती पर्सेंटाइल तुम्हाला मिळाले पाहिजे, हा एंट्रन्स एक्झामचा बघितला. अशाच प्रकारचा क्रायटेरिया असतो की 12वी बोर्ड मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजेत. मेजर तुमचे सब्जेक्ट्स असतात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. तर या 3 सब्जेक्टचे स्कोर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस साठी पकडले जात असतात. आता NIT, IIT, IIIT साठी जर तुम्ही जात असाल तर 12वी बोर्ड मध्ये मिनिमम किती मार्क्स मिळायला पाहिजेत? 70. जर तुम्ही ओपन कास्ट मध्ये असाल तर मिनिमम 75 12वी बोर्ड मध्ये मिळालेच पाहिजेत. आणि जर तुम्ही SC ST किंवा डिसॅबिलिटी मध्ये येत असाल तर किती पाहिजेत? 65. हा क्रायटेरिया समजला? बऱ्याच मुलांना 75% 12वी बोर्ड मध्ये पडत नाहीत. एंट्रन्स एक्झामचा स्कोर खूप चांगला येतो, पण 12वी बोर्डचा स्कोर चांगला येत नाही. आता हा लास्ट इयरचा एक स्टुडंट आहे, त्याचा जेई मेनचे दोन्ही सेशनचे याच्यामध्ये रिझल्ट मी दिलेले आहेत. कास्ट कोणती आहे विद्यार्थ्याची? जनरल, म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. त्याने जानेवारी सेशनचा एक्झाम दिली, किती स्कोर आला? 63. खूप स्कॉलर मुलगा होता, पण जानेवारीचा रिझल्ट लगेच फेब महिन्यामध्ये तुमचा लागलेला असतो. तर त्याला कळालं की एवढ्या स्कोरवरती माझं ऍडमिशन होणार नाही व मला पुढच्या सेशनसाठी अजून जास्त तयारी करायला पाहिजे. ठीक आहे. सो त्यानं जेई वरती कम्प्लीट फोकस त्याचा जेई वरती होता. सेकंड सेशनला रिझल्ट किती आलेला आहे त्याचा? 99.83. आता 99.83 पर्सेंटाईलला कोणतीही NIT मिळून जाते. ऑल इंडियामध्ये कुठल्याही NIT ला चांगली ब्रांच त्याला मिळू शकते. ठीक आहे. हा आहे 12वी बोर्डचा त्याचा रिझल्ट. किती पाहिजे होते? 75. तर फेब पासून पुढे एप्रिल पर्यंत त्याचा फोकस फक्त जेई वरती होता. त्यानं बोर्डाकडे लक्षच दिलं नाही. आणि मुळात म्हणजे हा 75%चा क्रायटेरिया त्याला माहितीच नाही. क्रायटेरिया त्याला समजला कधी? की जेव्हा त्याच्या एप्रिल सेशनचा रिझल्ट लागला व जून मध्ये ऍडमिशन प्रोसेसेस चालू झाल्या. तर ऍडमिशन प्रोसेस चालू झाल्यावरती फॉर्म भरताना त्याला समजलं की मला 12वी बोर्ड मध्ये 75 पाहिजे होते, पण मला आलेले आहेत 64 आणि मला इथून पुढे काहीही करता येणार नाही. आणि त्याच्यानंतर त्याला परत फोकस करावा लागला CET वर, कारण ह्या स्कोरचा NIT, IIT, IIIT साठी काहीही उपयोग होत नाही. क्लिअर आहे? 12वी बोर्डची व्हॅल्यू समजली? ठीक आहे. या वर्षीच्या एक्झामच्या डेट्स ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहेत. फर्स्ट सेशन साठी आपण फॉर्म ऑलरेडी भरलेले आहेत. एक्झाम 22 जानेवारी पासून आहे ते 31 जानेवारी पर्यंत. फेब मध्ये लगेच रिझल्ट डिक्लेअर होतात. आता हा रिझल्ट डिक्लेअर झाल्या आपण सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं असतं
की आपल्याला जेई मेन सेशन 2 वरती फोकस करायचा आहे का सीईटी वरती जास्ती फोकस करायचा आहे ते विद्यार्थ्यांना ठरवायचं असतं. आणि सेकंड सेशनच्या डेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर कोणी असे विद्यार्थी की ज्यांना ट्रॅडिशनल बीई बीटेक कोर्सेसला इंजिनिअरिंगच्या जायचंच नाही, याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे, तर एक इन्स्टिट्यूट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, ज्याला आयसर असं सुद्धा म्हणलं जातं. यांची एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम दरवर्षी कंडक्ट केली जाते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. आता इथं समजून घ्या की भलेही तुमचा फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असेल तरी सुद्धा इथं तुम्हाला बायोलॉजीचा पेपर सॉल्व्ह करावा लागतो, किंवा तुम्ही पीसीबीचे असाल तरी मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट हा कंपल्सरी तुम्हाला अटेम्प्ट करायला लागतो. तर या 4 सब्जेक्ट्स वरती तुमची एंट्रन्स एक्झाम होत असते. कॅम्पसेस पूर्ण इंडियामध्ये फक्त 7च आहेत. या 7 कॅम्पसेस मध्येच फक्त तुम्हाला ऍडमिशन घेता येतं. त्यातला महाराष्ट्रामध्ये एकच आहे जो की पुणे येथे आहे. आता ह्या आयसर ऍप्टिट्यूड टेस्टचे रजिस्ट्रेशन जनरली एप्रिल महिन्यामध्ये चालू होत असतं. जून मध्ये एक्झाम होत असते व जुलै मध्ये रिझल्ट लागून लगेच या 7 कॅम्पसेससाठी ऍडमिशन प्रोसेस चालू होत असते. हे कोर्सेस आहेत जे प्युअर सायन्सेसचे कोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. बायोलॉजिकल सायन्सेस म्हणजे ज्यांना प्युअर सायन्सेस मध्येच जायचं आहे किंवा रिसर्च मध्ये जायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे इन्स्टिट्यूट बेस्ट आहे. त्यानंतर थोडंसं इस्रो ज्या पद्धतीचं काम करतं त्या पद्धतीचं काम करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून इन्स्टिट्यूट आहे. मात्र इथले जे काही ऍडमिशन्स आहेत ते तुमचे जेई ऍडव्हान्सच्या स्कोअर वरतीच होतात. जेई मेन किंवा अदर कोणतीही एंट्रन्स एक्झाम नाही. 2च ब्रांचेस अवेलेबल आहेत, एरोस्पेस इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आता काही असे विद्यार्थी सुद्धा असतात की जेईचा स्कोर फार चांगला येत नाही, म्हणजे ऑलमोस्ट 98, 99 किंवा 95 प्लस सुद्धा जाणं थोडंसं डिफिकल्ट वाटतंय. पण एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूट मध्येच इंजिनिअरिंगच्या ब्रांचेससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत जिथं प्लेसमेंट ही चांगले आहेत, ओव्हरऑल एज्युकेशन चांगलं आहे. तर त्यातलंच एक म्हणजे सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, कॅटेगरीचे कसलीही बेनिफिट्स मिळत नाही, मात्र यांची सेपरेट एंट्रन्स एक्झाम परत तुम्हाला द्यायला लागते, ज्याला SIT EEE असं म्हणलं जातं. ह्या एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरती पुणे, नागपूर आणि हैदराबाद मध्ये कॅम्पसेस आहेत, पण मेजर जे इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत ते पुणेमध्ये अवेलेबल आहेत. हे जे काही सध्याचे टॉप कोर्सेस आहेत या सगळ्या कोर्सेसला तुम्हाला या SIT EEE या एंट्रन्स एक्झाम वरून ऍडमिशन घेता येतं. आता इथं बेनिफिट हा आहे की इथं कॉम्पिटिशन जास्ती नसतं, म्हणजे जेवढं कॉम्पिटिशन जेईला आहे, जेवढं कॉम्पिटिशन MST CET ला आहे तेवढं कॉम्पिटिशन इथं नसतं, कारण कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळत नसल्यामुळे बरेचसे कॅटेगरीचे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये येत नाहीत. मेजरली जे विद्यार्थी असतात ते ओपन कॅटेगरीचे असतात किंवा ज्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड थोडंसं चांगलं आहे तर असे विद्यार्थी या इन्स्टिट्यूटसाठी जास्ती प्रेफर करतात. ट्युशन फी साधारणतः या कोणत्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जात असाल तर अराउंड 3 lakhs पर इयर ट्युशन फी जात असते, जी तुम्हाला 4 वर्ष भरायची असते. हॉस्टेल मेसच्या फी साधारणतः 1-1.5 लाखापर्यंत जात असतात कोणत्याही इन्स्टिट्यूटला तुम्ही गेला तरी. देन अशाच प्रकारचं नरसी मुंजी म्हणून इन्स्टिट्यूट आहे मुंबई, नवी मुंबईमध्ये यांचे मेन कॅम्पसेस आहेत. यांची सुद्धा सेपरेट सीईटी होत असते, 2 ते 3 वेळा या सीईटी होत असतात. तुम्हाला कोणत्या महिन्यामधल्या एंट्रन्स एक्झाम साठी बसायचं हे आपल्याला ठरवायचं असतं, पण खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे, ट्राय करायला काही हरकत नाही. इसका फीस कितना है सर NMIMS का? अराउंड 4 lakhs से स्टार्ट होता है पर ईयर. और ये वो कोर्स है जिसमें MBA साथ में होता है या सिर्फ इंजीनियरिंग? इसमें इंजीनियरिंग भी है. अगर आपको ड्यूअल डिग्री प्रोग्राम में जाना है, मतलब तुमचा जो यूजीचा कोर्स असतो तो 4 वर्षाचा असतो व परत मास्टर्स जर तुम्हाला करायचं असेल तर परत 2 वर्ष तुम्हाला करायला लागत असतात. सो अशा इन्स्टिट्यूट्स मध्ये ड्युअल डिग्री प्रोग्राम असतात, म्हणजे 4 वर्ष प्लस 2 वर्ष असे टोटल 6 वर्ष तुमचे जाणार असतात. तर तोच कोर्स तुम्हाला 5 वर्षामध्ये ऑफर केला जातो. तर असे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्यातला तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला UG प्लस PG करायची असेल तर. पेपर पॅटर्न साधारणतः कसा असतो या ठिकाणी? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, लॉजिकल इंटेलिजन्स, वर्बल रिझनिंग
एवढी डिफिकल्ट लेवलची एक्झाम नसते, चांगले स्कोर इथे येतात आणि कॉम्पिटिशन जास्ती नसतं. त्यानंतर ह्या ज्या काही सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, तर या सगळ्या युनिव्हर्सिटीनी मिळून प्रत्येक युनिव्हर्सिटीनी सेपरेट एंट्रन्स एक्झाम घेण्यापेक्षा ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीनी मिळून एक कॉमन एंट्रन्स एक्झाम काढली, ज्याला पेरा सीईटी म्हणलं जातं. आता ही पेरा सीईटी एकच एंट्रन्स एक्झाम जर तुम्ही दिली, तर इथं ज्या काही युनिव्हर्सिटी दिलेल्या आहेत, या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येतो या सीईटीच्या स्कोरवरती. प्रत्येक युनिव्हर्सिटीची सेपरेट एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं नाही. पेरा सीईटी. देन बऱ्याचशा विद्यार्थ्यांची थोडीशी विद्यार्थ्यांकडून रिक्वायरमेंट येत असते की आम्हाला VIT म्हणजे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा फॉर्म भरायचा आहे किंवा ही एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे. तर ही VIT काय आहे? तर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, पण मी जसं की सांगितलं की बऱ्याचशा NIT आणि IIT पेक्षा सुद्धा ही रँकिंग मध्ये बेस्ट पकडली जाते. कॅम्पसेस कुठे आहेत? तर पहिला आहे वेल्लोर आणि चेन्नई, हे दोन मेन कॅम्पसेस आहेत. त्यानंतरचे कॅम्पसेस हे आंध्र प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये भोपाळ येथे, असे टोटल 4 कॅम्पसेस VIT ग्रुपचे आपल्या इथं अवेलेबल आहेत. PCB आणि PCM दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांना ही एंट्रन्स एक्झाम देता येत असते. मात्र जे कोर इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, या कोर्सेसला फक्त ज्यांचा PCM ग्रुप आहे अशाच विद्यार्थ्यांना फक्त जाता येतं. ज्या विद्यार्थ्यांचा PC ग्रुप आहे तर त्यांना बायोलॉजिकल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग फक्त अशा कोर्सेसला जाता येतं. नेगेटिव्ह मार्किंग नसतं, 2 तास 30 मिनिटाची तुमची एक्झाम होत असते. इथं मात्र एक रूल आहे. आता ह्या एंट्रन्स एक्झामचा जेव्हा रिझल्ट लागतो तर हा रिझल्ट रँक्स मध्ये डिक्लेअर केला जातो आणि तुमची जर रँक 1 लाखाच्या आत आली असेल तरच ह्या दोन इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस करता येते. तुमची जर रँक 1 लाखाच्या पुढे आली तर हे जे दोन मेन कॅम्पसेस आहेत त्या दोन मेन कॅम्पस साठी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये उतरता येत नाही. राहिलेले जे नंतरचे 2 कॅम्पस आहेत फक्त त्याच 2 कॅम्पसच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला जाता येतं. फुल फीस भरावी लागते. फीस किती आहे ते मी सांगतो. कास्टचे बेनिफिट्स काही मिळत नाहीत. प्लेसमेंटचा विचार करायला गेला तर आपल्यातलं एखादं कॉलेज जर आपण बघितलं, पुणे असेल, मुंबई असेल, एखादं प्रायव्हेट कॉलेज, तर साधारणतः एक फार 100 कंपनीज इयरली व्हिजिट करत असतात व प्लेसमेंट्स त्या ठिकाणी होत असतात. या युनिव्हर्सिटीचा विचार करायला गेला तर मागच्या वर्षी जवळपास 904 कंपनींनी व्हिजिट केली होती प्लेसमेंट ड्राईव्ह साठी. ओके, आणि टोटल जवळपास 14,000 विद्यार्थी प्लेस झाले होते. ऍव्हरेज पॅकेजचा विचार करायला गेला तर 9 lakhsचे ऍव्हरेज पॅकेजेस आहेत. आपल्या सांगली किंवा कोल्हापूरच्या कॉलेजेसचा विचार करायला गेला तर ऍव्हरेज पॅकेजेस हे 3 ते 4 लाखाचे असतात. पुण्यामध्ये ऍव्हरेज पॅकेजेसचा विचार करायला गेला तर 5 ते 6 लाखाच्या आसपास ऍव्हरेज पॅकेजेस मुलांना मिळत असतात फर्स्ट इयर मध्ये. हायेस्ट पॅकेज जे मिळालेले आहे ते CR मध्ये आहे, 1.02 CR. आणि हा अपडेटेड डेटा आहे. 867 कंपनीजनी यावेळी प्लेसमेंटसाठी कॉलेजमध्ये व्हिजिट्स दिल्या होत्या. आता ही जी युनिव्हर्सिटी आहे, मी सांगितलं की तुमचा रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट वरती तुमच्या रँक्स दिलेल्या असतात. आता तुमची रँक किती आले त्या रँक नुसार ठरत असतं की तुम्हाला फीस किती बसणार आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये. आता तुमची रँक खूप चांगली आली, बेस्ट रँक आली, तरी सुद्धा मिनिमम फी तुमची असणार आहे 1.98 lakhs, म्हणजे अराउंड 2 lakh रुपीज ही मिनिमम फी आहे, स्टार्टिंग फीज. तुमचा स्कोर कमी कमी जसा होत जाईल तर लास्ट फी आहे 4,93,000, म्हणजे ऑलमोस्ट 5 लाख रुपये तुमची हायेस्ट फीज आहे. या कॅटेगरीमध्ये हायेस्ट कॉम्पिटिशन असते. सगळे स्कॉलर मुलं या कॅटेगरीमध्ये येतील. जसं जसं तुम्ही खाली जाल तिथं थोडीशी लो स्कोरची मुलं येत जातील व हायर फी स्ट्रक्चर हे तुमचं वाढत जाईल. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आपल्यातलीच काही मुलं VITचा फॉर्म ऑलरेडी ऑफिसमध्ये येऊन भरून गेलेले आहेत. 31 मार्च फॉर्म भरायची लास्ट डेट आहे. पण काय होतं की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या JEE मेनच्या एक्झाम्स येतात, तुमच्या 12वी बोर्डच्या एक्झाम येतात आणि या सगळ्यामध्ये आपण विसरून जातो की 31 मार्च हा फॉर्म भरायची लास्ट डेट होती. त्यामुळे अजूनही आपल्याला थोडासा फ्री टाइम आहे. तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना VITचा एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरायचा असेल तर 31 मार्चच्या अगोदर हा फॉर्म भरायचा आहे. ऍप्लिकेशनची फी आहे 1,350 रुपये. ही एक्झाम वर्षातून एकदाच होते. JEE सारखी वर्षामधून 2 वेळा होत नाही.
त्यामुळे ज्यांना या एंट्रन्स एक्झामचा एक बॅकअप प्लॅन म्हणून ठेवायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ही एंट्रन्स एक्झाम द्यायची. एक्झाम साधारणतः तुमच्या एप्रिलच्या 21 ते 27च्या आसपास होतील. इथे एक बेस्ट ऑप्शन काय आहे माहिती आहे, तर इथं स्लॉट दिलेले असतात. म्हणजे एक्झाम 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत होणार असते. तर तुम्हाला डिसाईड करायचं असतं की तुम्हाला कोणत्या तारखेला जाऊन एक्झाम द्यायची आहे. ऑनलाईन वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती लॉग इन करून तुम्हाला कन्व्हिनियंट डेट कोणती आहे ती डेट सिलेक्ट करायची असते आणि त्या डेटला एक्झामला तुम्हाला जावं लागतं. मात्र एक्झाम सेंटर सांगली किंवा कोल्हापूरमध्ये अवेलेबल नाही. एक्झाम ही पुणे इथं होत असते. ज्या विद्यार्थ्यांना ही एंट्रन्स एक्झाम द्यायची त्यांना दरवर्षी पुण्याला जावं लागतं ही एक्झाम देण्यासाठी. फक्त या एंट्रन्स एक्झामचा एक ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक काय आहे ते मी सांगतो की यांचे रिझल्ट कधी लागतायत, एप्रिलमध्ये. तुमची सीईटीची एक्झाम कधी आहे, एप्रिलमध्ये. यांची प्रोसेस मे मध्ये चालू होते आणि महाराष्ट्राच्या सीईटीच्या स्कोरवरच्या ज्या ऍडमिशन प्रोसेस असतात त्या साधारणतः जून मध्ये चालू होतात. म्हणजे जर तुम्ही ही एंट्रन्स एक्झाम देताय आणि तुमचा स्कोर आलेला आहे तर इथली प्रोसेस लगेच तुम्हाला अटेंड करायला लागते. आणि इन केस जर तुम्हाला सीट मिळाली तर या कॉलेजची जी काही 1,98,000 फी असेल किंवा 2 लाख असेल, 3 लाख असेल, ती फी भरून तुम्हाला इथं ऍडमिशन घ्यावं लागतं. तुम्हाला सीईटी साठी वेट करता येत नाही की ही सीट मी थोडंसं होल्ड वरती ठेवून मला परत सीईटी मध्ये काही वेगळी सीट, चांगली कॉलेजला चांगली सीट मिळते का, तर तो वेट फक्त तुम्हाला करता येत नाही. इथं जर सीट मिळाली तर पैसे तुम्हाला भरावे लागतात आणि पैसे भरतोय याचा अर्थ आपण इथं कुठेतरी आपली प्रोसेस थांबलेली आहे. तर हा फक्त व्हीआयटी आणि बिटसॅटचा प्रॉब्लेम आहे. सेम बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसं व्हीआयटीची एक एंट्रन्स एक्झाम होते तशीच बिटसॅटची एक एंट्रन्स एक्झाम होत असते. पिलानी जे की राजस्थानमध्ये आहे, गोवा, हैदराबाद हे मेन 3 कॅम्पसेस आहेत जिथं मेजर सगळे इंजिनिअरिंगचे कोर्सेस अवेलेबल आहेत. जे काही सगळे केमिकल इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, AI, ML हे सगळे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळतील. पण इथं सेम 12वी बोर्डचा क्रायटेरिया बिटसॅटला सेम आहे. जसं NIT IIT साठी 75% असतो तशाच प्रकारचा क्रायटेरिया बिटसॅट साठी सुद्धा आहे. पेपर पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे. 130 टोटल क्वेश्चन्स असणार तुमचे. फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश प्रोफिशियन्सी, लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी असेल तर बायोलॉजी. ऍप्लिकेशनची फी फक्त एकच एक्झाम द्यायची असेल, आता यांची 2 वेळा एक्झाम होते, जशी जेईची एक्झाम होते तशी 2 वेळा वर्षात एक्झाम होत असते. फर्स्ट सेशन फक्त द्यायचं असेल तर 3,400 रुपये मेल कॅन्डिडेट साठी आणि फिमेल साठी 2,900 रुपये. ऍप्लिकेशनच्या फी थोड्याशा जास्ती आहेत पण ऍडमिशनच्या फी याच्यापेक्षा जास्ती आहेत. आपण व्हीआयटी ला किती बघितलं, साधारणतः 2 लाखाच्या आसपास फी चालू होतात, पण इथं जर ओव्हरऑल खर्च बघायला गेला तर 7 ते 8 लाखापर्यंत वार्षिक खर्च जातो ह्या इन्स्टिट्यूट्स मध्ये. रिलेटिव्हली फीज या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला जास्ती आहेत. देन अजून एक बऱ्याचशा मुलांसाठी म्हणजे ज्यांना प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला जायचंय पण महाराष्ट्रामध्येच जायचंय, महाराष्ट्राच्या बाहेरच्या इन्स्टिट्यूटला जायचं नाही, तर पुण्यामध्ये MIT ग्रुपचं MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड येथे आहे. तिथली जी काही ऍडमिशन प्रोसेस असते ती जेईच्या स्कोर वरती सुद्धा होते, तुमच्या सीईटीच्या स्कोर वरती सुद्धा होते. फक्त त्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईट वरती आपल्याला अगोदर एक MIT WPU CET म्हणून वेबसाईट असते, तिथं रजिस्ट्रेशन करून ठेवायला लागतं. तिथं रजिस्ट्रेशन केलं असेल तरच ऍडमिशन प्रोसेस मध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता येईल. इथं जी फी आहे ती साधारणतः ब्रांच वाईज बदलते की कोणत्या ब्रांच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेत आहात त्या ब्रांच नुसार या कॉलेजच्या फीज बदलतात. साधारणतः चालू होतात 3,30,000 पासून ते 3,70,000 पर्यंत एका वर्षाच्या फी जातात. हॉस्टेल आणि मेस सोडून, हॉस्टेल आणि मेसच्या फीज आहे तुमच्या सेपरेट असतील. आणि बरीचशी मुलं ऍज अ बॅकअप प्लॅन म्हणून एक एंट्रन्स एक्झाम देतात, ती म्हणजे कर्नाटक राज्याची कॉमेडके एंट्रन्स एक्झाम. ज्या मुलांना कोर आयटीच्याच कोर्सेसला जायचं आहे, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच करायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच करायचं आहे, पण महाराष्ट्रामध्ये सीट मिळत नाही किंवा कॉम्पिटिशन जास्ती आहे व रिलेटिव्हली स्कोर कमी येतोय असं वाटतंय, तर त्या विद्यार्थ्यांनी ही एंट्रन्स एक्झाम द्यावी. बँगलोरमध्ये जे काही टॉप 7 ते 8 कॉलेजेस आहेत तिथं तुम्हाला CS ब्रांचेससाठी नंबर लागू शकतो. कॉम्पिटिशन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. एंट्रन्स एक्झामचा पॅटर्न दिलेला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये एकदाच ओपन होतात.
व तुमचे रिझल्ट मे मध्ये लागल्यानंतर ऑलमोस्ट सीईटीची प्रोसेस आणि कर्नाटक राज्याची प्रोसेस ही एका वेळी चालू असते. हे काही बँगलोर मधले टॉप कॉलेजेस आहेत. जसं आपण महाराष्ट्रामध्ये सीओईपी पीआयसीटी हे कॉलेजेस म्हणतो, तशा प्रकारचे सीएस रिलेटेड ब्रांचेस साठीचे हे टॉप कॉलेजेस आहेत. आरवी कॉलेज असेल, बीएमएस कॉलेज असेल, एम एस रमैया असेल आणि एक म्हैसूरचं कॉलेज आहे जे तिथं खूप चांगलं कन्सिडर केलं जातं. कॉमेडिकेची एंट्रन्स कोल्हापूरमध्ये होते. बीटसॅट जी आपण मगाशी बघितली, बीटसॅटची एंट्रन्स एक्झाम सुद्धा सांगलीमध्ये होत नाही, मात्र कोल्हापूरमध्ये सेंटर असतं. कोल्हापूरमध्ये जाऊन आपल्याला ती एक्झाम देता येईल. देन महाराष्ट्र मेजरली जे विद्यार्थी सीईटी वरतीच कम्प्लीट फोकस असतो, तर अशा बरेच जण थोडेसे आता रिलॅक्स होतात सीईटीचा नंबर आलाय म्हणल्यावरती. तर डेट्स ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहेत एक्झामच्या. आपल्याला कदाचित ग्रुपवरती शेड्यूल आला असेल. एक्झाम पीसीबी ची एक्झाम सेपरेट होत असते, पीसीएम ची एक्झाम सेपरेट होत असते. वरती ज्या एक्झाम डेट दिलेल्या आहेत त्या पीसीबी ग्रुपच्या मुलांसाठी आहेत. 9 एप्रिल पासून 17 एप्रिल पर्यंत पीसीबी ग्रुपची एक्झाम होणार आहे व पीसीएम 19 एप्रिल ते 27 एप्रिल. आता एवढा टाइम स्पॅन का आहे, तर बरीचशी म्हणजे जवळपास 5 ते 6 लाख मुलं असतात ज्या मुलांनी सीईटीचा फॉर्म भरलेला असतो व एका दिवशी एवढ्या सगळ्या मुलांची एक्झाम कंडक्ट करणं हे सिस्टीमला पॉसिबल होत नसतं. त्यामुळे प्रत्येक दिवसामध्ये 2 स्लॉट बनवले जातात, मॉर्निंग स्लॉट, आफ्टरनून स्लॉट. ह्या दिवसामध्ये 2 स्लॉट असे बऱ्याचशा दिवसामध्ये हे स्लॉट डिवाइड केलेले असतात. तर त्यातल्या एखाद्या दिवसामध्ये आपली एक्झाम आलेली असेल, त्या दिवशी आपण जाऊन सेंटरवरती ही एक्झाम द्यायचे. ही एक्झाम मात्र महाराष्ट्रामध्येच होते. जनरली मागच्या वर्षी सांगलीमध्ये 2च सेंटर होते जिथं MSc-CETच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या गेल्या. एक आहे अण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टामध्ये आणि आदर्श इन्स्टिट्यूट विटा. तर ह्या 2 ठिकाणी ह्या एंट्रन्स एक्झाम घेतल्या जात होत्या ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी. पेपर पॅटर्न कडे जास्ती जाणार नाही आपण. रिझल्ट तुमचे जून मध्ये डिक्लेअर होतात व रिझल्ट लागल्यानंतर लगेच जवळपास एक 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या ऍडमिशन प्रोसेस चालू होऊन जाते. आता मगाशी जो आपण क्रायटेरिया बघितला की NIT, IIT, IIIT मध्ये तुम्ही जाताय तर 12वी बोर्ड मध्ये 75% पडायला पाहिजेत. तर तो क्रायटेरिया सीईटीच्या मार्कावरती महाराष्ट्रामध्ये नाही. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. महाराष्ट्राचा क्रायटेरिया खूप सोपा आहे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 विषय जर तुमचे आहेत व तुम्ही ओपन कास्ट मध्ये आहात तर 300 पैकी कमीत कमी 135 मार्क एवढेच तुम्हाला मिळवायचे आहेत. जास्त डिफिकल्ट नाही. आणि जर तुम्ही कास्ट मध्ये येता, रिझर्व कॅटेगरी मध्ये येता तर 300 पैकी 120 तुम्हाला मिळवायचे आहेत. त्यात पण त्यांनी ही फॅसिलिटी दिलेली आहे की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स तर आहेच, पण केमिस्ट्री सब्जेक्ट घेऊन जर तुमचे एवढे स्कोर होत नसेल तर त्याला ऑप्शनल बाकीचे सब्जेक्ट दिलेले आहेत. बायोलॉजी असेल तर बायोलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स, IT यातला कुठलाही एक सब्जेक्ट पकडून तुम्हाला ग्रुप क्वालिफाय करायचा आहे. त्यामुळे जास्ती डिफिकल्ट होत नाही हा ग्रुप क्वालिफाय करायला. आता काही सीईटीच्या बेसिस वरतीच जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर टॉप कॉलेजेस कोणते किंवा मुलांची टॉप प्रायोरिटी काय असते ते इथं दिलेलं आहे. तर जनरली फर्स्ट प्रायोरिटी असते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर फर्स्ट चॉईस असते की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे ऍडमिशन विद्यार्थ्याला मिळावं. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला 100 आउट ऑफ 100 पडले, 100% सीईटी मध्ये आले तर त्याची चॉईस असेल की मला COEP ला ऍडमिशन मिळावं. त्याच्यानंतर VJTI म्हणून मुंबई येथे कॉलेज आहे, तर VJTI जनरली सेकंड चॉईस असते. पण ज्या मुलांना मुंबईला जायचंच नाही तर त्या मुलांचा प्रेफरन्स असतो की PICT पुणे येथे जनरली ऍडमिशन मिळावं. त्यानंतर सरदार पटेल कॉलेज परत मुंबईमध्ये आहे. देन वॉल्शन वगैरे या कॉलेजेसचा नंबर रँकिंग वाईज बघायला गेलं तर कन्सिडर केला जातो. कॉलेजेस भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास 337 कॉलेजेस आहेत. इथं मेडिकल प्रमाणे कॉम्पिटिशन नाही. म्हणजे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं काय असतं की कुठल्याही कॉलेजला सीट मिळू दे, पण सीट मिळू दे. इंजिनिअरिंग मध्ये तसं नाही. तुम्हाला एखाद्या कॉलेजला सीट नाही मिळाली तर थोडंसं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून दुसऱ्या कॉलेजला सीट मिळू शकते, कारण कॉलेजेस बरेचसे अवेलेबल आहेत, ब्रांचेस बऱ्याचशा अवेलेबल आहेत, त्यामुळे सीट मिळवणं तेवढं डिफिकल्ट होत नाही. पण हे जे काही टॉप कॉलेजेस आहेत इथं कट ऑफ काय जातो हा बघूया आपण. आपण मागाशी बघितलं की SC, ST, OBC
याच्या कट ऑफ मध्ये खूप डिफरन्स आपल्याला दिसत होते. आता हा राऊंड 1 चा कट ऑफ घेतलेला आहे. राऊंड 3 मध्ये काय फार फरक पडलेला असतो असं काहीही नाही. 5 ते 10% कट ऑफ खाली आलाय असं होत नाही. पहिलं कॉलेज आहे COEP CS ब्रांच. SC चा कट ऑफ किती आहे? 99 पॉइंट. ओके. ओबीसी किती आहे? 99 पॉइंट. SCBC काय आहे माहिती आहे तुम्हाला? SCBC काय आहे ते सांगतो की यावर्षी एक नवीन रिझर्वेशन मिळालं माहिती आहे. मराठा विद्यार्थ्यांना एक नवीन रिझर्वेशन मिळालं SCBC म्हणून. म्हणजे अगोदर या विद्यार्थ्यांना EWS कॅटेगरी मध्ये पकडलं जायचं, पण सेपरेट 10% रिझर्वेशन मिळाल्यामुळं ते 10% रिझर्वेशन म्हणजे SCBC. सो SCBC म्हणजे मराठा विद्यार्थ्यांचा कट ऑफ. फक्त दुसऱ्या कोणत्याही कास्टचे मुलं त्याच्यामध्ये नसतील, फक्त मराठा कास्टचे विद्यार्थी असतील. तर त्यांचा कट ऑफ 99.82 गेलेला आहे. EWS 99.83 आणि ओपन 99.96. फार डिफरन्स नसतो कट ऑफ्स मध्ये. टॉप कॉलेजेस मध्ये ऑलमोस्ट सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ्स हे जवळपास सेम आलेले असतात. खाली एकदम आपण आलो वालचंदचा विचार करायला गेला तर तो ओपन साठी 99.43 पर्यंत आलेला आहे. 99च्या खाली जनरली कट ऑफ जात नाहीत. 99च्या वरतीच हे कट ऑफ्स राहतात. आता हे सरांना शेअर केलं जाईल. ज्यांना कट ऑफ्स हवे असतील तर ते सरांकडून तुम्हाला मिळतील. आता सपोज की एखाद्या विद्यार्थ्याला NIT मध्ये ऍडमिशन मिळत असेल तर पालकांच्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे आम्हाला एका वर्षाचा साधारणतः खर्च किती जाणार आहे. तर ते खर्च तुमचा फॅमिलीचे इन्कम किती आहे या इन्कम वरती डिपेंड राहत असतं. SC ST साठी ऑलमोस्ट 43,000 रुपीज फीज असते. ओबीसी जनरल आणि EWS पण पॅरेंट्सचे इन्कम 1 लाखाच्या आत आहे तर फक्त 43,000 रुपये तुमची फी असणार. त्यानंतर 1 लाख ते 5 लाखामध्ये उत्पन्न असेल तर 84,000 रुपये फी असणार आहे व 5 लाखाच्या वरती असेल तर 1,68,000 पर्यंत या फीस साधारणतः जात असते. तर ते ठरतं तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती. समजा तुम्ही CET वरतीच फोकस करताय आणि JEE वरतीच फोकस करताय आणि ऍडमिशन हे मात्र तुम्ही महाराष्ट्रामध्येच घेणार आहात, तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या कास्टनुसार किती खर्च येतो तर तो इथं दिलेला आहे. आता हे जे फी स्ट्रक्चर आहे ते पुण्यामधील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग PCCOE रिलेटिव्हली चांगलं कॉलेज असं कन्सिडर केलं जातं. आता असं बघायचं आहे की ओपन कास्ट मध्ये आहात व फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती आहे. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती असेल तर ट्युशन फी किती आहे? 1,39,000 आणि प्लस डेव्हलपमेंट फी 20,000 म्हणजे 1,60,000 पर्यंत जनरली एका वर्षाची कॉलेजची फी जाते. त्यानंतर ओबीसी, EBC, EWS, SCBC म्हणजे मराठा विद्यार्थी किंवा ओबीसी कास्टचे विद्यार्थी यांची फी किती जाते? ट्युशन फी मध्ये 50% कन्सेशन मिळालं. ठीक आहे. ट्युशन फी मध्ये 50% कन्सेशन का मिळालं? तर फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे म्हणून. तर फी साधारणतः तुमची 70-80,000 पर्यंत जाते. त्यानंतर SC ST ला ट्युशन फी नसते, डेव्हलपमेंट फी नसते. अदर काही युनिव्हर्सिटीच्या फीज असतात तेवढ्याच फीज भरायला लागतात. यावर्षी आपण ऐकलं की मुलींचं एज्युकेशन फ्री झालं. ठीक आहे. तर ते फक्त महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. NIT IIT मध्ये त्याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर तो फायदा झाल्यामुळे काय झालं की जे फी स्ट्रक्चर तुमचं 80,000 पर्यंत जात होतं ते किती वरती आलं? 20,000 पर्यंत आलं. आता जो GR आला होता त्या GR मध्ये काय लिहिलं होतं की ट्युशन फी माफ होणार आहे. बरोबर आहे की जे कोणी मुली असतील, मग ओबीसीच्या असतील किंवा ओपन कास्ट मधल्या असतील 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या, तर त्यांची ट्युशन फी माफ होणार. म्हणजे ही अमाऊंट त्यांची माफ केली जाईल. पण त्याच्यानंतर काही कॉलेजेसनी काय केलं तर आता हे COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं फी स्ट्रक्चर आहे. आता ट्युशन फी माफ होते म्हणून कॉलेजनी काय केलं की ट्युशन फीची जी अमाऊंट मोठी होती ती डेव्हलपमेंट फी मध्ये टाकली आणि ट्युशन फीची अमाऊंट कमी केल्या. आता ह्याच्यामुळे काय झालं म्हणजे तुमचे जवळपास हे 8,000 8,500 माफ होणार, पण राहिलेली 70-80,000 जी मोठी अमाऊंट आहे ती ऍज इट इज तुम्हाला पे करायला लागणार. बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये पहिल्यांदाच हा GR आला ह्या वर्षी, पहिल्यांदाच मुलींच्या फी माफ होणार होत्या.
त्यामुळे कॉलेजेसनी काहीशे अशा प्रकारचे फी स्ट्रक्चर बनवले. आता समजा की एखादी ओबीसी कॅटेगरीची मुलगी आहे, तिची फी माफ व्हायला पाहिजे होती, पण तरीही त्या मुलगीला 1,25,000 रुपये भरायचे तसे भरायला लागले. सवलत काहीही मिळाली नाही. तर बरेच जण पॅरेंट्स असे पकडून चालले होते की आमची मुलगी आहे व फी माफ झालेली आहे, तर कॉलेजमध्ये जेव्हा आम्हाला ऍडमिशन मिळतं तर तेव्हा फक्त आम्हाला जाऊन डॉक्युमेंटच जमा करायचे आहेत, फी काहीही भरायची नाही. त्यामुळे पॅरेंट्स एकदम रिलॅक्स होते. पण तसं अजिबात नाही. काही कॉलेजेसमध्ये ट्युशन फी घेतल्या गेल्या, डेव्हलपमेंट फी घेतल्या गेल्या व हॉस्टेल मेसच्या फी पण तुम्हाला भरायच्या तशा भरायच्याच असतात, जे पुणे मुंबई सारख्या कॉलेजमध्ये 1 ते 1.5 लाखापर्यंत सुद्धा जातात. त्यामुळे तेवढ्या प्रिपरेशन आपल्याला राहायचं की 1-1.5 लाख रुपये तरी आपल्याला ऍडमिशनच्या वेळी हे भरावेच लागतात. आता जनरली तुमची जी सीईटीची एक्झामचा रिझल्ट हा 10 जूनच्या आसपास लागत असतो. आता 10 जूनच्या आसपास रिझल्ट लागला तर रिझल्ट लागल्यानंतर पुढे आपल्याला काय स्टेप्स घ्यायच्या असतात, पुढची ऍडमिशन प्रोसेस कशी चालते, ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, जी जवळपास 3 महिने तरी ऍटलीस्ट चालते. जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत ही प्रोसेस चालू असते. इन केस मध्ये काही डेट एक्सटेंड झाल्या तर सप्टेंबर पर्यंत सुद्धा ही प्रोसेस दरवर्षी चालू असते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा की आता तुम्ही सीईटीची एक्झाम दिली, पण तुम्हाला ऍडमिशन ह्याच वर्षी घ्यायचं आहे, तुम्ही ड्रॉप घेणार नाही, हे आपल्याला सीईटी सेलला म्हणजे जी बॉडी ही ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करत असते तर त्यांना आपल्याला अगोदर हे कळवायला लागतं की आम्हाला याच वर्षी ऍडमिशन घ्यायचं आहे. तर त्यासाठी सीईटी सेलची एक वेबसाईट असते, ज्या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागतं. रजिस्ट्रेशनची फी साधारणतः 800 ते 1000 रुपये असते. 800 ते 1000 रुपये रजिस्ट्रेशनची फी असते. आता रजिस्ट्रेशन केलं, आता सीईटीचा प्रॉब्लेम काय आहे की जसं जेईचा एक्झामचा रिझल्ट लागल्यावरती रिझल्टवरती रँक लिहून येते किंवा अदर एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागल्यावरती त्याच्यावरती रँक लिहून येते, पण सीईटीच्या रिझल्टवरती रँक्स लिहून येत नाहीत. ठीक आहे. सो आपल्यावरती अजून किती मुलं आहेत, आपला स्कोर आलेला आहे, पण या स्कोरला मला कॉलेज मिळणार आहे किंवा मिळणार नाही, हे तोपर्यंत फायनल होत नाही जोपर्यंत तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये जात नाही व ही मेरिट लिस्ट डिक्लेअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला समजत नाही की तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे किंवा नाही ते. आता मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली की मग समजतं की माझ्यावरती अजून माझ्या कास्टची किती मुलं आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म भरायचा असतो, तो म्हणजे प्रेफरन्स फॉर्म किंवा ज्याला ऑप्शन फॉर्म असं म्हणलं जातं. आता ऑप्शन फॉर्म म्हणजे काय ते आपण बघू. जनरली 3 कॅप राऊंड होत असतात. कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. सेंट्रलाइज म्हणजे काय की एका ठिकाणाहून ही सगळी प्रोसेस कंट्रोल केली जाते. प्रत्येक कॉलेजसाठी वेगळी वेगळी प्रोसेस नसते. महाराष्ट्रामध्ये जेवढे गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस असतील त्यांच्यासाठी सेम प्रोसेस, सेम रूल्स हे असणार आहेत. आता त्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं असतं की मी सांगितलं की 300+ महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये 4-5 ब्रांचेस अवेलेबल आहेत. तर आपल्याला सीईटी सेलला इन्फॉर्म करायचं असतं की तुम्हाला कोणत्या कॉलेजच्या कोणत्या ब्रांचला पहिली प्रायोरिटी द्यायचं आहे. तर हा ऑप्शन फॉर्म आपल्याला फिल करायचा असतो. फॉर एक्झाम्पल माझा स्कोर आलेला आहे 99. ठीक आहे. तर मला हा फॉर्म भरायचा आहे की मला सीयूईपी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स ब्रांच ही माझी पहिली प्रायोरिटी असणार आहे, मला पहिल्यांदा ती ब्रांच पाहिजे. समजा तिथं मला ऍडमिशन नाही मिळालं तर माझी दुसरी प्रायोरिटी असेल त्याच कॉलेजची आयटी ब्रांच. तिथंही नाही मिळालं तर माझी नंतरची चॉईस असणार आहे की पीआयसीटी कॉलेजमध्ये सीएस ब्रांच. सो असे नंबर ऑफ ऑप्शन्स तुम्हाला त्या फॉर्म मध्ये भरायचे असतात. ठीक आहे. इथपर्यंत समजते तुम्हाला. आणि तुम्ही जेवढे काही समजा 300 कॉलेजेस आहेत तर 300 कॉलेजची नावं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, काहीही अडचण नाही. जेवढे तुम्ही ऑप्शन्स टाकलेत ते त्याच्यामध्ये चेक होत असतात. आता इथे सॉफ्टवेअर कशा पद्धतीनं काम करतं सांगतो. सीईटी सेलचं जे सॉफ्टवेअर आहे, पहिल्यांदा तुम्ही कोणतं कॉलेज टाकलंय सीओईपी सीएस, तर पहिल्यांदा ते चेक केलं जातं की तुम्हाला सीओईपी कॉलेजमध्ये सीएस ब्रांच मिळते का. तिथं तुम्ही जर मेरिटमध्ये बसतच नसाल तर मग 2 नंबर तुम्ही ऑप्शन कोणता टाकलाय तो चेक केला जातो. तिथंही मेरिटमध्ये बसला नाही तर पुढचा चेक केला जातो. असे चेक करत सॉफ्टवेअर खाली जातं. आता समजा तुम्ही इथं 7 नंबरला टाकलेला आहे केआयटी कॉलेज. ठीक आहे. पण 7 नंबरच्या केआयटी कॉलेजमध्ये तुम्ही मेरिटमध्ये बसला तर सॉफ्टवेअर इथं स्टॉप होतं. याच्या खाली तुम्ही अजून 100 कॉलेज टाकले असतील तरी सुद्धा ते चेक केले जात नाहीत, कारण एक कॉलेज जर तुम्हाला मिळालेलं आहे तर त्याच्या पुढचे कॉलेजेस ते सॉफ्टवेअर चेक करत नाही. हे नियम कळाला तुम्हाला. आता
मुलं काय करतात सांगतो, की आपल्या इथले जेवढे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे, तर या कॉलेजमध्ये फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म फिलिंग करून दिलं जातं. फ्री मध्ये फॉर्म फिलिंग करून दिलं जातं, कसलेही चार्जेस घेतले जात नाहीत. सो आपल्या फॅमिलीमधले कोणतरी आपले पॅरेंट्स किंवा रिलेटिव्ह सांगतात की ह्या या कॉलेजमध्ये माझ्या ओळखीच्या आहेत आणि आपण तिथं जाऊया आणि कॉलेजमधून डायरेक्टली फॉर्म भरूया. सो आपण जेव्हा त्या कॉलेजमध्ये जातो आणि एखादा असं कॉलेज असेल की जिथं ऍडमिशन्स जास्ती होत नाहीत किंवा कम्पॅरेटिव्हली एखादं नवीन कॉलेज असेल, तर कॉलेजचा स्टाफ काय करतो की एक नंबरला त्यांच्या कॉलेजचा ऑप्शन टाकतो. XYZ कॉलेज असेल नवीन झालेलं, तर एक नंबरला त्यांच्या कॉलेजचा ऑप्शन टाकला जातो आणि मग परत 2 नंबरला तुमच्या जे काही प्रायोरिटी असतील, COEP, वालचंद जे काही आहे ते नंबर ऑफ ऑप्शन्स इथं टाकले जातात. ठीक आहे, असे नंबर ऑफ ऑप्शन्स या ठिकाणी टाकले जातात. आता इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मध्ये एक नियम आहे, नियम व्यवस्थित ऐकून घ्या, की तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरत आहात त्यामध्ये एक नंबरला टाकलेलं कॉलेज जर तुम्हाला मिळत असेल तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. ऑटो फ्रीज याचा अर्थ की याच्या पुढच्या राऊंडला तुम्हाला जाताच येणार नाही. एक नंबरला टाकलेलं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर 4 वर्ष तुम्हाला तेच कॉलेज घ्यावं लागेल, ते कॉलेज तुम्हाला सोडता येणार नाही. आणि जर सोडणार असाल तर ह्या प्रोसेस मधून तुम्ही बाहेर डायरेक्टली नेक्स्ट इयरला परत सीईटी देऊन तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. नियम समजला? सो हा ऑप्शन फॉर्म का महत्वाचा आहे हे कळालं. आता बरेचशी मुलं काय करतात की फॉर्म भरताना मागच्या वर्षीचे कट ऑफ बघतात, मागच्या वर्षी कुठल्या कॉलेजला काय कट ऑफ लागलेले आहेत आणि रिलेटिव्हली कमी कट ऑफ जिथं आहे ते कॉलेज वरती घेतात. म्हणजे मला लगेच ऍडमिशन मिळून जावं म्हणून काय करतात, त्यांना असं वाटत असतं की कमी कट ऑफ वाला कॉलेज वरती टाकलं तर मला लगेच ऍडमिशन मिळून जाईल, म्हणजे मला पुढचे एवढे राऊंड करायला लागणार नाहीत, माझी सीट सिक्युअर होऊन जाईल. आणि स्कोर चांगला आहे, समजा 99 स्कोर आहे आणि तरी पण कॉलेज वरती टाकला RIT. ओके, RIT कॉलेज वरती टाकलं, मी एक्झाम्पल देतोय, आणि त्याच्या खाली मग रिलेटिव्हली वालचंद, PICT, COEP असा जर ऑप्शन टाकला तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, आता भलेही त्या मुलाला खालचे सगळे कॉलेजेस मिळत आहेत, वालचंद त्याला मिळू शकतं, त्याला PICT मिळू शकतं, त्याला COEP मिळू शकतं, पण प्रायोरिटी कशाला दिली, RIT ला दिली. सॉफ्टवेअर काय चेक करणार आहे की या मुलांना प्रायोरिटी कशाला दिली, ते चेक करून सॉफ्टवेअर तिथं स्टॉप होत असतं, त्याच्या पुढचे कॉलेज चेक होत नाहीत. त्यामुळे हा सिक्वेन्स कायम कसा असायला पाहिजे की पहिलं कॉलेज कायम असं पाहिजे जे शक्यतो तुमच्या मेरिट वरती मिळत नाही, शक्यतो तुमच्या मेरिट वरती मिळत नाही, पण जर इन केस ते तुम्हाला मिळालंच तर घ्यायला मला काहीही हरकत नाही, मी ते कॉलेज आरामामध्ये घेऊ शकतो, असं कॉलेज कायम एक नंबरच्या प्रेफरन्सला असायला पाहिजे. आता समजा एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला समजला की मिळालं की घ्यायचंय, पुढचा राऊंडच नाही, डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन फी भरून ऍडमिशन घेऊन टाकायचंय. आता समजा याच्यामध्ये तुम्हाला 7 नंबरचं कॉलेज KIT मिळालं, ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटते की माझा स्कोअर चांगला होता आणि मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळावं अशी माझी अपेक्षा आहे, तर तिथं एक ऑप्शन दिला जातो म्हणजे बेटरमेंट. लक्षात घ्या, बेटरमेंट. बेटरमेंट याचा अर्थ काय की तुम्हाला KIT कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं आहे, पण तेच कॉलेज तुम्हाला फायनल करायचं नाही, तुम्हाला अजून ट्राय करायचं की याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला मिळतं का, तर CET सेलच्या वेबसाईट वरती 1000 रुपये ऑनलाईन भरायचे असतात, जे गव्हर्नमेंटला जात असतात. हे 1000 रुपये भरलं की काय होतं की KIT ची सीट तुमची सेफ होऊन जाते, म्हणजे ती सिक्युअर झाली तुमच्या नावावरती, पण तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येतं की याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला मिळतं का. आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करायचं आहे की मला ऑलरेडी जर KIT मिळालेला आहे तर पुढच्या राऊंडला जाताना मी KIT पेक्षा चांगले कॉलेजेस जे आहेत तेवढ्याच कॉलेजचा फॉर्म परत भरायचा. KIT पेक्षा लोवेस्ट कट ऑफचं कॉलेज त्या ठिकाणी टाकायचंच नाही अजिबात. जर ऑलरेडी मला KIT मिळालंय तर मी आता ट्राय करणार की वालचंदच्या वरती जी कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळतं का हे मी चेक करणार. समजा या 5 मधलं एखादं कॉलेज मला मिळालं तर ही सीट कॅन्सल होत असते पाठीमागची. का, तर आपण बेटरमेंटला जातोय याचा अर्थ काय की जे मिळाले त्याच्यापेक्षा चांगल्यासाठी जातोय. जर जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळालं तर मागची सीट सोडायला काहीही हरकत नाही, आणि ही सीट ऑटोमॅटिक कॅन्सल झालेली असते, म्हणजे तुम्हाला कॅन्सल सुद्धा करायची नसते. जेव्हा पुढच्या राऊंडला नवीन सीट मिळते तेव्हा मागची सीट कॅन्सल होते, परत त्या सीट वरती तुम्हाला जाता येत नाही.
आता इथं परत तुम्हाला वाटलं की मला ऑलचन मिळाल्यावरती की मला तिसरा राऊंड पण ट्राय करायचं की याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मला मिळतं का, तर ती ही फॅसिलिटी अवेलेबल असते. मात्र तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज तुम्हाला मिळालं ते कॉलेज तुमचं फायनल झालं असं समजायचं, त्याच्यामध्ये फार काही बदल होणार नाही. इथं मात्र तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज मिळेल, भलेही मागच्या राऊंडला जे होतं तेच राहिलं असेल किंवा बदलून वेगळं मिळालं असेल, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजची जी काही फीज आता मी तिथे दाखवली फी स्ट्रक्चरनुसार, ती फी आणि तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे जाऊन तुम्हाला सबमिट करायला लागतात. साधारणतः एक 4 दिवसाचा वेळ मिळालेला असतो ही प्रोसेस करायला. त्या 4 दिवसामध्ये जाऊन त्या कॉलेजची सगळी फी आणि डॉक्युमेंट जमा केलं की ऍडमिशन तुमचं फायनल झालं. आता हे साधारणतः हे 3 राऊंड व्हायला सप्टेंबर महिना आलेला असतो. जून पासून सप्टेंबर महिना आलेला असतो. पण काही मुलं अशी असतात. एक मुलगा आमच्याकडे मागच्या वर्षी लास्टच्या काही राऊंड्स मध्ये आला होता. तर त्याने काय केलं होतं सांगतो, काय मिस्टेक झाली होती सांगतो. मागच्या वर्षी मी सांगितलं की एक नवीन रिझर्वेशन मिळालं. कोणतं रिझर्वेशन? एससी. आणि या अगोदर या मुलांना कोणत्या कास्टमध्ये पकडलं जायचं? ईडब्ल्यूएस मध्ये पकडलं जायचं. ठीक आहे. तर इंजिनिअरिंगची जी पहिली स्टेप असते रजिस्ट्रेशनची, तर तिथं विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन दिलेले असतात की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजवरती जायचंय का ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. आणि त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑप्शन सिलेक्ट केला होता. पण त्यानं ज्या सायबर कॅफे मधून फॉर्म भरला होता त्या सायबर कॅफे वाल्या माणसाला माहितीच नाही की ईडब्ल्यूएस रिझर्वेशन मराठा विद्यार्थ्यांना बंद झालेलं आहे आणि एससीबीसी रिझर्वेशन नवीन आलेलं आहे आणि फॉर्म भरताना एससीबीसी मधून भरला पाहिजे. त्या जो कोणी पर्सन होता त्यानं फॉर्म भरला ईडब्ल्यूएस मधून. फॉर्म भरला, ऑनलाईन व्हेरिफिकेशन त्यानं सिलेक्ट केलं होतं आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय पण झाले. आता ती सीईटी सेलची चुकी होती की त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय व्हायला नाही पाहिजे होते, कारण त्याच्याकडे दाखलाच नव्हता ईडब्ल्यूएसचा. पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आणि तो पुढच्या लिस्टला गेला, मेरिट लिस्टला आला, ऑप्शन फॉर्म वगैरे सगळे भरले त्याने. आता मी सांगितलं की त्याला पहिल्या राऊंडला एक XYZ कॉलेज लागलं होतं. त्यानं 1000 रुपये भरले, कॉलेजवरती जावंच लागलं नाही, तो पुढच्या राऊंडसाठी ऑटोमॅटिकली कन्सिडर केला गेला. पहिल्या राऊंडला सीट लागली होती, 1000 रुपये भरले, पुढच्या राऊंडला गेला. पुढच्या राऊंडला पण त्याला एक सीट लागली होती, त्यानं ती घेतली नाही, तो परत थर्ड राऊंडला गेला. समजलं? थर्ड राऊंड मध्ये गेला आणि थर्ड राऊंड मध्ये जी सीट फायनल त्याला मिळाली होती त्या कॉलेजला रिपोर्टिंग करायसाठी विद्यार्थी तिथं पोहोचला. पण कॉलेजचा त्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी परत तिथं स्टाफ बसलेला असतो व त्यांनी त्याच्याकडे दाखला कोणता मागितला? का तर फॉर्म मध्ये ईडब्ल्यूएस लिहिलेला आहे, पण विद्यार्थ्याकडे ईडब्ल्यूएस चा दाखला आहे का? त्याच्याकडे दाखला कोणता आहे? एससीबीसी चा दाखला आहे आणि कॉलेजनं सीट रिजेक्ट केली त्या राऊंड मध्ये. ठीक आहे. आणि तो पोरगा एवढा डिप्रेशन मध्ये गेला की त्यानं परत ड्रॉपआउट घेतला. आता परत तो जेई आणि सीईटी साठी परत बसतोय या वर्षी. का तर एकदम छोटीशी चूक होती की ते नवीन जो काही जीआर आणि नवीन रूल आलेले आहेत ते व्यक्तीला माहितीच नाही. बरेचसे असे सुद्धा आलेले आहेत की फर्स्ट ऑप्शनच एखाद्या नवीन कॉलेजचा टाकलेला आहे माहिती नसल्यामुळं व ऑटो फ्रीज झाल्यामुळं आहे ते कॉलेजेस 4 वर्षासाठी कंटिन्यू करायला लागलेलं आहे. सो अशा पद्धतीनं तुमचा ऑप्शन फॉर्म असतो, प्रेफरन्स फॉर्म, व प्रोसेस तुमची 3 ते 4 महिने चालत असते. MSc CET नाही, पण इतर काही एंट्रन्स एक्झामच्या बाबतीत हे होतं VIT बिटसॅट सारख्या एंट्रन्स एक्झाम मध्ये की मुलं ऑनलाईन एखादा कोणतरी पर्सन आपल्याला भेटलेला असतो किंवा जेव्हा आपण सीईटीच्या आणि जेईच्या एक्झाम सेंटरवरती द्यायला जातो तेव्हा कोणीतरी आपल्याला सेंटरवरती पॅम्पलेट वगैरे वाटताना भेटलेलं असतं व ते सांगतात की आम्ही डिरेक्ट ऍडमिशन तुमचं VIT किंवा बिटसॅट मध्ये करून देतो व पॅरेंट्स त्यांना इझिली डॉक्युमेंट्स तुमचे जे काही आधार कार्ड असेल, 10वीचे मार्कशीट असेल ते व्हॉट्सअपवरती शेअर करून देतात आणि तो पर्सन रजिस्ट्रेशन करून घेतो तुमचं. पण रजिस्ट्रेशन करताना पालक लक्ष देत नाहीत की जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये जो मोबाईल नंबर आणि मेल आयडी विद्यार्थ्याचा असायला पाहिजे तो विद्यार्थ्याचा आहे का त्या पर्सनने स्वतःचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी त्या फॉर्म मध्ये टाकलेला आहे हे पॅरेंट्स चेक करत नाहीत. आणि दरवर्षी आमच्याकडे अशा केसेस येतात की तो पर्सन जे कॉलेज सांगेल त्या कॉलेजला किंवा जी ब्रांच सांगेल त्या ब्रांचला विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायला सांगितलं जातं आणि आयडी, लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या बदल्यात 1-2 लाख रुपये विद्यार्थ्याकडनं मागितले जातात फक्त लॉग इन आयडी देण्यासाठी. तर कुठेही आपण जेव्हा फॉर्म भरत असतोय तर त्यावेळी थोडंसं लक्ष द्यायचंय की जे आपण रजिस्ट्रेशन करतोय तर त्या रजिस्ट्रेशन मध्ये माझाच मोबाईल नंबर, माझाच मेल आयडी टाकलेला आहे का,
फॉर्म भरल्यानंतर पासवर्ड मला दिलेला आहे का, तर या सगळ्या गोष्टींची काळजी ज्या त्यावेळी घ्यायची आहे. सायबर कॅफेमध्ये जेव्हा आपण फॉर्म भरायला जातो तर तिथल्या लोकांना तेवढी माहिती आहे का, प्रत्येक राऊंडचे नियम माहिती आहेत का, कोणत्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेणं कंपल्सरी असतं, बेटरमेंट करतोय तर काय प्रोसेस करायला लागेल, फ्रीज करतोय तर काय प्रोसेस करायला लागेल, हे त्या पर्सनला माहिती असणं गरजेचं आहे. बरीचशी मुलं डेडलाईन मिस करतात. मी सांगितलं की एखाद्या राऊंडचा रिझल्ट लागल्यावर तुम्हाला 4 दिवस मिळतात त्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट जमा करायला. तुम्ही 5व्या दिवशी जरी गेला तरी सीट तुमची कॅन्सल झालेली असते, परत त्या सीटवरती तुम्हाला घेतलं जात नाही. त्यामुळे दिलेल्या टाइम शेड्यूलमध्ये तुम्हाला तिथं पोहोचणं सुद्धा गरजेचं असतं. बरेच जण सांगतात की ह्या कॉलेजमध्ये वॉल्चन कॉलेज आहे तर डिरेक्टली कॉलेजमध्ये आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ, डिरेक्टली तुम्हाला अलॉटमेंट लेटर आणून देऊ. तर तसं होत नसतं. प्रायव्हेट कॉलेजेस मात्र जे आहेत तिथं मॅनेजमेंट कोटा कॉलेजेसचा असतो, कॉलेज लेवलला तुम्हाला ऍडमिशन दिलं जाऊ शकतं. मात्र जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत जिथं सगळ्या 100च्या 100% सीट्स मेरिट वरतीच भरल्या जाणार आहेत, तिथं कुणीही तुम्हाला डिरेक्ट ऍडमिशन देऊ शकत नाही. ते मेरिट नुसारच तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. कॅप राऊंडचे नियम तुम्हाला माहिती पाहिजेत की कुठल्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालं तर घेणं कंपल्सरी आहे, कुठल्या राऊंडमध्ये मी मिळालेली सीट सोडू शकतो, ह्या प्रोसेसमधून बाहेर जाऊ शकतो. तर हे रूल्स आपल्याला ही प्रोसेस चालू होण्याच्या अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड काय आहे ते समजून घ्या. आता मी मगाशी एक विद्यार्थी सांगितलं की त्याची 3ऱ्या राऊंडला मिळालेली सीट कॅन्सल झाली. आता त्या कॉलेजमध्ये एक सीट वॅकंट राहिली ना, ती कॉलेजला ती सीट भरायला लागेल. पण 3 राऊंड तर संपलेले आहेत. मग ही सीट कधी भरली जाईल, तर हे 3 राऊंड संपल्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट शिल्लक राहिल्या याची एक लिस्ट सीईटी सेलच्या वेबसाईटवरती येत असते. पण त्याच्यासाठी काय करायला लागत असतं की जेव्हा कॅप राऊंड चालू आहे, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, हे कॅप राऊंड ज्यावेळी चालू असतात त्याच वेळी प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन ओपन झालेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसरा किंवा तिसरा राऊंड चालू आहे तर त्याच वेळी वालचंद कॉलेजच्या वेबसाईटवरती एक लिंक आलेली असते स्पॉट राऊंड साठी रजिस्ट्रेशन करायला. तर जनरली 1,000 रुपयाच्या आसपास रजिस्ट्रेशन फी असते. तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करून ठेवायला लागतं. मला पुण्यातल्या एखाद्या कॉलेजसाठी जायचं तर पुण्याच्या कॉलेजचं रजिस्ट्रेशन मला अगोदरच करून ठेवायचं आहे. म्हणजे मला अजून माहिती नाही की मला तिसऱ्या राऊंड मध्ये काय मिळणार आहे, पण सेफ्टीसाठी मला पीआयसीटी, मला माहिती आहे की मला पीआयसीटी आता तरी 3 राऊंड मध्ये काय मिळणार नाही, पण मला स्पॉट राऊंड मध्ये त्या कॉलेजसाठी उतरायचं आहे. तर रजिस्ट्रेशन अगोदरच करून ठेवायला लागतं जेणेकरून त्यांच्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येईल व 3 राऊंड झाल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाता येतं. आता स्पॉट राऊंड मध्ये प्रोसेस कशी होत असते मी सांगतो. समजा वालचंद कॉलेजमध्ये 10 सीट शिल्लक आहेत, तर 100 मुलांनी तिथं रजिस्ट्रेशन केले, तर त्या 100 मुलांमध्ये त्या कास्टमध्ये जो जास्त मार्कचा मुलगा आहे त्याला ती सीट दिली जाते. पण ह्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये फिजिकली तिथं प्रेझेंट राहायला लागतं. जो विद्यार्थी फिजिकली तिथं प्रेझेंट आहे अशाच विद्यार्थ्यांना त्या सीट मिळतात. गर्दी भरपूर असते दरवर्षी. जनरली रात्री 11-12 वाजेपर्यंत मुलं कॉलेजमध्ये थांबलेले असतात. हे रात्रीचे राऊंड चालू असतात. शेवटचे 4 ते 5 दिवस हे स्पॉट राऊंड प्रत्येक कॉलेजमध्ये चालू असतं. तर स्पॉट राऊंड मध्ये आता याच प्रारंभ अकॅडमीच्याच आमच्याकडे 1-2 मुली होत्या ज्यांना वालचंद कॉलेज इलेक्ट्रिकल मिळालं होतं, पण स्पॉट राऊंड मध्ये पीआयसीटी कॉलेजेस मिळाले, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे ब्रांचेस. तर हा स्पॉट राऊंडचा फायदा आहे. फक्त एक ड्रॉबॅक आहे की जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथं स्पॉट राऊंड मध्ये गव्हर्नमेंटचा एक नियम आहे की जेव्हा कॉलेज लेवलवरती ऍडमिशन प्रोसेस घेतली जाते त्यावेळी स्कॉलरशिपचे बेनिफिट्स मिळणार नाहीत. तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरायला लागेल, तुम्ही कोणत्याही कास्टचे असाल तरी. सो तो एक ड्रॉबॅक असतो की इन्स्टिट्यूट लेवलला जेव्हा तुमचं ऍडमिशन होतं प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्यावेळी तुमच्याकडून ओपनची फी घेतली जाऊ शकते. आता पीआयसीटीलाच काय करतात सांगतो. स्पॉट राऊंड साठी अगोदर रजिस्ट्रेशन करून घेतात व विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट लावली जाते व त्यांना एक तारीख दिली जाते की 25 तारखेला तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. मात्र येतानाच कॉलेजच्या नावाचं डीडी काढून आणायचं आहे 1,00,000 रुपयाचं. म्हणजे इन केस जर तुम्हाला तिथं सीट मिळते तर लगेच ती सीट तुम्ही घेणं गरजेचं आहे. तुम्ही परत तिथं पैशाची अरेंजमेंट करत बसला तर तुम्ही तो तेवढा वेळ वाया घालवणार, तेवढ्या वेळामध्ये ते दुसरा विद्यार्थी पुढचा घेतात. त्यामुळे येते वेळीच भले तुम्हाला सीट लागणार आहे लागणार नाही काही माहिती नाही, पण तिथं एंटर करताना तुमच्या हातामध्ये त्या कॉलेजच्या नावाचा डीडी पाहिजे, जी काही त्यांची 1 वर्षाची फी असेल ती. आता तुम्ही वालचंद मध्ये ऑलरेडी ऍडमिशन घेतलेलं आहे पण स्पॉट राऊंड साठी गेलाय पुण्यातल्या पीआयसीटी कॉलेजला आणि तिथं जर तुम्हाला सीट मिळाली तर लगेच ते 1,00,000 रुपयाचं डीडी भरून तिथं ऍडमिशन घ्यायला लागतं व ऑनलाईन वालचंद कॉलेजमध्ये मिळालेलं ऍडमिशन ऑनलाईन कॅन्सल करायला लागतं. तुम्ही पुण्यातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन आला की मग वालचंद कॉलेजमध्ये जायचं आहे व तुम्ही तिथं जी काही फी भरली होती
ती रिफंडसाठी प्रोसेस तुम्ही करू शकता. ती फी तुम्हाला सगळी रिफंड मिळत असते. त्यांची प्रोसेसिंग फी जे काही असतील ती घेतील. तुमचे डॉक्युमेंट्स आणि फी सगळी तुम्हाला परत मिळते. तर अशा पद्धतीचा स्पॉट राऊंड हा 3 राऊंड झाल्यानंतर दरवर्षी होत असतो. त्याला अटेंड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चांगले कॉलेजेस आपल्याला अपग्रेड होऊन मिळू शकतात. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना एक डॉक्युमेंटच्या लिस्ट दिलेल्या आहेत. त्या डॉक्युमेंटच्या लिस्ट वरती काढा. ठीक आहे. पहिल्यांदा जे वरती दिले की डॉक्युमेंट्स कॉमन फॉर ऑल, म्हणजे कुठल्याही कास्टचा विद्यार्थी असेल तरी त्याच्याकडे हे वरचे सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे फोटो. जसे आपण जेई साठी फोटो काढले होते व्हाईट बॅकग्राऊंडचे, तसे 8 ते 10 फोटो तुमच्याकडे असावे. 8 ते 10 फोटो का असावे? आता जेईच्या एक्झामला तुम्ही गेला तिथं अटेंडन्स शीट वरती लावायला लागतात, तुम्हाला ऍडमिट कार्ड वरती लावायला लागतात. पुढे सीईटीच्या पेपरला गेला तर तिथं हे फोटो तुम्हाला लागतात. तर हे सेम फोटो सगळीकडे असले पाहिजे. सो आत्ताच 8 ते 10 फोटो हे व्हाईट बॅकग्राऊंडचे सेम काढून ठेवायचे. ऍडमिशन प्रोसेस पर्यंत हे लागणार आहेत. आधार कार्ड, बऱ्याच जणांचे आधार कार्डचे प्रॉब्लेम्स जेईचे फॉर्म भरताना आम्ही बघितलेले आहेत. एक्झाम्पल की 10वीच्या मार्कशीट वरती नावाचं स्पेलिंग वेगळं असतं व आधार कार्ड वरती नावाच्या स्पेलिंग मध्ये एखादं लेटर एक्स्ट्रा झालेलं असतं किंवा एखादं लेटर कमी असतं. हे बऱ्याच जणांमध्ये आम्ही यावर्षी बघितलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही हेच बघतोय. आणि हे आधार कार्ड अपडेट व्हायला 15 ते 20 दिवसाचा वेळ जात असतो. आता प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपण कोणत्याही एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरतो त्यावेळी तो फॉर्म तुमच्या मार्कशीट वरती जे नाव आहे त्या मार्कशीट प्रमाणे तो फॉर्म भरला जातो. ऍडमिट कार्ड वरती जे नाव येतं ते मार्कशीटच्या नावाप्रमाणेच येतं. मात्र एक्झामला आपण जेव्हा जातो तेव्हा आयडी म्हणून काय घेऊन जातो? आधार कार्ड सोबत घेऊन जातो व आधार कार्ड मॅच करून बघितलं जातं की हे दोन्ही विद्यार्थी एकच आहेत का, आणि या दोन्हीमध्ये जर स्पेलिंगचे करेक्शन्स असतील तर सेंटरवरती मुलाला प्रॉब्लेम येतो एक्झामला बसायला. सीईटीचे फॉर्म भरायला चालू होण्यासाठी अजून बराच वेळ आहे. जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मध्ये हे फॉर्म चालू होतात दरवर्षी. अजूनही आधार कार्ड अपडेट केलं नसेल, फोटो लहानपणीचा असेल, डेट ऑफ बर्थ कंप्लीट नसेल, या काहीही गोष्टी असतील तर आधार कार्ड पहिला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची 10वी स्टेट बोर्ड मधून झालेली आहे तर त्यांच्याकडे 10वीचं मार्कशीट आणि 10वीचं सर्टिफिकेट हे दोन्ही आहे का बघायचं. मार्कशीट हे तुम्ही पास झाल्या मिळत असतं. सर्टिफिकेट साधारणतः 6 महिन्यानंतर आपल्या स्कूलमध्ये आलेलं असतं. तर ते सर्टिफिकेट कलेक्ट केलंय का बघा. जे सीबीएसई बोर्डचे आहेत त्यांना एकच मार्कशीट मिळतं, त्यांना परत सेपरेट सर्टिफिकेट मिळत नाही, तर त्यांच्याकडे ते एकच असेल. 11वीचे मार्कशीट बऱ्याच जणांकडे नसतातच. 11वीचे मार्कशीट आहेत का बघा. 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर 12वीचे मार्कशीट आणि 12वी शाळा सोडलेला दाखला तुम्हाला तो कॉलेजमधून मिळेल. 12वीचं सर्टिफिकेट मात्र अशाच विद्यार्थ्यांकडे असेल जे रिपीट करतायत. जे रेग्युलर 2025 मध्ये 12वी बोर्डची एक्झाम देणार आहेत त्यांना सर्टिफिकेट रिक्वायर्ड नाही. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर महाराष्ट्राचं डोमेसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे की तुम्ही इथले रेसिडेंट्स आहात. तर हे सर्टिफिकेट कुठं मिळतं? डोमेसाइल सर्टिफिकेट तहसीलदार ऑफिसमध्ये हे डोमेसाइल सर्टिफिकेट मिळत असतं. तिथनं प्रत्येक विद्यार्थ्यांना आत्ताच हे सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. त्याला कसलीही एक्सपायरी डेट नसते. आत्ता काढलं तरी ते लाईफ लॉंग तुम्हाला चालणार आहे. त्यानंतर पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट. पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट आता जर तुम्ही काढायला गेला तर ते तुम्हाला मिळतं 31 मार्च पर्यंतच. 31 मार्च 2025 पर्यंतच व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट तुम्हाला आत्ता काढलं तर मिळतं. पण तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होणार आहे तुमची? साधारणतः जून मध्ये ही प्रोसेस चालू होणार आहे. तर हे सर्टिफिकेट चालेल का? तर परत एकदा ते सर्टिफिकेट तुम्हाला काढायला लागतं 1 एप्रिल नंतर. डिरेक्टली तेव्हा काढलं तरी सुद्धा चालतं. पण प्रॉब्लेम काय आहे, यातमध्ये काही अजून खाली डॉक्युमेंट्स असे आहेत जे डॉक्युमेंट्स काढायला तुम्हाला परत इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. त्यामुळे आता हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढायला लागेल. ज्यांनी गॅप घेतला आहे त्यांना एक स्टॅम्प पेपर वरती एक फॉर्मॅट मध्ये लिहून घ्यायला लागतं की मी या वर्षी गॅप घेतलेला आहे व आता 2025 मध्ये ऍडमिशन घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये 12वी झाली पण ऍडमिशन तुम्ही अदर स्टेट मध्ये घेताय, कर्नाटक असेल किंवा इतर कोणताही स्टेट असेल,
तर 12वीच्या कॉलेजमधून तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट घ्यायला लागेल, जे ऍडमिशन प्रोसेससाठी कंपल्सरी असेल स्टेट बदलत असाल तर. त्यानंतर एक येतं कॅरेक्टर सर्टिफिकेट, की ज्या कॉलेजमधून तुम्ही 12वी पास आउट होताय तर तिथल्या प्रिन्सिपल कडून एक लेटर घ्यायला लागतं की हा विद्यार्थी 11वी 12वी आमच्या इथं शिकलेला आहे व याचं बिहेवियर चांगलं आहे, कॅरेक्टर चांगलं आहे, असं एक सर्टिफिकेट त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल कडून घ्यायला लागतं. त्यानंतर SC ST कास्ट साठी काय लागणार आहे बघा. SC आणि ST एक लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट, जे कुठं मिळतं तहसीलदार ऑफिसला मिळतं, ज्याला कसलीही एक्सपायरी डेट नाही. आणि दुसरी आहे ती म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी मिळते समाज कल्याण ऑफिसला. कुठे मिळते? समाज कल्याण ऑफिस. आता कास्ट व्हॅलिडिटी मिळायला टाइम किती लागतो? साधारणतः 2 ते 3 महिने जातात काही काही पॅरेंट्सचे ही कास्ट व्हॅलिडिटी मिळायला. व पॅरेंट्सला हे समजतं कधी व्हॅलिडिटी काढायचंय? जून मध्ये समजतं ऍडमिशन प्रोसेस चालू झाल्यावर. आणि जून मध्ये पॅरेंट्स आमच्याकडे येतात आणि म्हणतात की आता आम्ही अप्लाय केलेला आहे आणि आम्ही टोकन दिलं तर चालेल का, टोकन वरती तुम्हाला प्रोसेस करता येईल का. तर टोकन चालत असतात, पण दुसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट्स काढणे गरजेचे असतात. हेक्टिक प्रोसेस असते, त्या स्टेप कडे आपल्याला जायचंच नाही. ऍडमिशन प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर आपल्याला हे सगळे सर्टिफिकेट्स तयार ठेवायचे. त्यानंतर आहे NT SBC OBC VJ या कॅटेगरीतले विद्यार्थी, तर यांना कास्ट सर्टिफिकेट पण लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. आणि अजून एक तिसरा दाखला आहे तो म्हणजे नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर कधीपर्यंत व्हॅलिड पाहिजे? ऍटलिस्ट 2026 पर्यंत हा दाखला व्हॅलिड असणारा तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे आता जरी काढत असाल तरी तो व्हॅलिड कधीपर्यंत असला पाहिजे? 2026 पर्यंत. त्यानंतर आहे EWS सर्टिफिकेट. आता एक गोष्ट क्लिअर करतो की जेईचा फॉर्म तुम्ही कोणत्याही कास्ट मधून भरला असेल, भले तुम्हाला त्यावेळी EWS दाखला मिळाला, OBC दाखला मिळाला, नाही मिळाला, तर CETच्या प्रोसेसमध्ये त्याचा काहीही संबंध नाही. त्यावेळी तुम्हाला दाखला मिळाला नसेल तर आता दाखला काढून तुम्ही CETचा फॉर्म ज्या त्या कॅटेगरी मधून भरू शकता. जेईचा आणि CETच्या प्रोसेसचा इथं काहीही संबंध नाही, दोन्ही प्रोसेस वेगळ्या वेगळ्या आहेत. EWS सर्टिफिकेट कोणाला मिळतं? जनरली जैन विद्यार्थी याच्यामध्ये येतात, मुस्लिम विद्यार्थी याच्यामध्ये येतात, ब्राह्मण विद्यार्थी याच्यामध्ये येतात आणि मारवाडी वगैरे विद्यार्थी याच्यामध्ये येतात, ज्यांना कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. मराठा विद्यार्थी EWS मध्ये राज्यामध्ये येत नाहीत, ते SCBC मध्ये येतात. क्लिअर करून घ्या. आता हे सर्टिफिकेट 2 मिळतात. EWS सर्टिफिकेट 2 येतात. एक येतं सेंट्रलचं. बऱ्याच पॅरेंट्सनी फॉर्म भरताना हे कन्फ्युजन केले. लागणार होतं सेंट्रलचा दाखला, पण घेऊन आले स्टेटचा दाखला फॉर्म भरायला. कारण दोन्ही दाखले ऑलमोस्ट सेम दिसतात, दोन्ही मध्ये फरक काहीही दिसत नाही, फक्त खालच्या एका ओळीमध्ये फरक असतो. तर जेई साठी आपल्याला जो दाखला लागणार होता तो कोणता होता? कारण जेईची एक्झाम जी आहे ती नॅशनल लेवलची एक्झाम आहे. जेईचा स्कोर तुमचा चांगला येत असेल, NIT IIT ला जात असेल तर सेंट्रलचाच दाखला लागेल. पण CETच्या स्कोर वरती फक्त महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घेता तर कुठला लागेल? स्टेटचा दाखला लागेल. दोन्ही दाखल्यांना 1 वर्ष व्हॅलिडिटी असते. आत्ता दाखला काढला तर तो कधी एक्सपायर होणार? 31 मार्चला तो दाखला एक्सपायर होऊन जाणार. परत ऍडमिशन प्रोसेस साठी 1 एप्रिल नंतर तुम्हाला काढावा लागणार. कळालं? त्यानंतर आहे SCBC, म्हणजे मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी. तर त्यांना काय काय लागणार आहे? कास्ट सर्टिफिकेट तहसीलदार ऑफिस मध्ये मिळतं, कास्ट व्हॅलिडिटी समाज कल्याण ऑफिसला मिळते, आणि परत तिसरं डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर, जे परत तहसीलदार ऑफिसला मिळतं. पण ते कधीपर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे? 2026 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलियर काढावं लागेल. त्यानंतर जर कोणी गुजराती असेल विद्यार्थी, तर गुजराती मायनॉरिटीचे काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या गुजराती मायनॉरिटीच्या कॉलेजेस मध्ये जर जायचं असेल तर तुमची भाषा गुजराती आहे हे 12वीच्या कॉलेज सोडलेल्या दाखल्यावरती लिहिलेलं असणं गरजेचं आहे की मातृभाषा गुजराती आहे.
तर हे असेल तुमच्याकडे तर तुम्हाला गुजराती मायनॉरिटीच्या कॉलेजेसमध्ये जाता येतं. आता जर कोणाला काही डाऊट्स असतील तर डाऊट्स विचारू शकता. EWS सेंट्रल आणि स्टेटचं जे काढायचं होतं आम्ही दोन्ही काढले. हम्म. त्याच्यात आपण सीटची फॉर्म तरी कास्ट कोणती? ओपन कास्ट ओपन मध्ये कास्ट कोणती? लिंगायत. सीईटीला जे लागणार आहे ते स्टेटचं लागणार आहे, पण सीईटीच्या फॉर्म मध्ये फक्त कास्ट कोणती आहे हे जनरली दरवर्षी विचारलं जातं. सर्टिफिकेट त्या ठिकाणी दरवर्षी मागत नाहीत. कदाचित ह्या वर्षी काही चेंज झाला तर मागतील, पण फक्त तिथं तुमची कास्ट कोणती आहे हे फक्त सिलेक्ट करायचं असतं. कास्ट आमची लिव्हिंग सर्टिफिकेट वरतीच मिळणार. त्याचं बाकीचं काही दाखवणार नाही. लिंगायतचं जर तुम्ही लिंगायत ओबीसी मध्ये सुद्धा येतं. तो माळी समाज हा, आम्ही काही मान्य असतं. मग ईडब्ल्यूएस मिळते का तुम्हाला चेक करा. मिळालंय ना, तर मिळालं असेल तर स्टेट जो काही सीईटीचा फॉर्म भरतोय तो ईडब्ल्यूएस मधून भरायचा आपण. आता आपण सीईटीचा फॉर्म केव्हा भरणार? जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मध्ये हे फॉर्म चालू होतं. अवेलेबल आम्ही काढलेला आहे. हा, आत्ता काढून ठेवला असेल तर काही हरकत नाही, चालेल ते सर्टिफिकेट. अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर एससीबीसी सर्टिफिकेट आहे. हा. ह्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहे? एक तुम्हाला मी माझ्याकडे लिस्ट आहे ते दाखवतो. एससीबीसी साठी काय काय लागतं हे थोडंसं सांगतो. हा थोडासा तहसीलदार ऑफिसशी रिलेटेड पार्ट येतोय. विद्यार्थ्याचा 10वीचा वगैरे शाळा सोडलेला, एक मिनिट सांगतो. विद्यार्थ्याचा शाळा सोडलेला दाखला, वडिलांचा शाळा सोडलेला दाखला, 1967 पूर्वीचा जात नमूद असलेला पुरावा, मग तो काकांचा असेल, आत्याचा असेल, आजोबा पंजोबा कोणाचाही असेल. 1967. हा. 7-12 वगैरे लागतात. रेशन कार्ड आणि अफिडेव्हिट्स वगैरे करायला लागतात. कुठं तहसीलदार ऑफिस मधून होणार? हा, तहसीलदार. आणि आपापसात बोलायचं नाही. काही डाऊट्स असतील तर डिरेक्टली फक्त मला विचारायचं आहे. आपापसामध्ये डिस्कशन करायचं नाही. फास्ट मध्ये विचारून घ्या. काही डाऊट्स असतील तर याच्यानंतर अजून एक सेशन राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. सर सेकंड थिंग, कास्ट व्हॅलिडिटी हा, ती एससीबीसी सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त आहे ना हे? हो हो, व्यतिरिक्त आहे. एससीबीसी हा जातीचा दाखला झाला हो, जो तहसीलदार ऑफिसला मिळणार आहे, हा. आणि व्हॅलिडिटी समाज कल्याणला ऑफिस मिळणार आहे. हे तर समाज ती- कल्याणला मिळणार. हा, आणि नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिलियर तुम्हाला तहसीलदारला मिळेल. हे बी तहसीलदार. काल सेंट्रलचा फॉर्म भरला. मराठा कसं एक मिनिट लक्ष द्या. काही पॅरेंटचा डाऊट असा आहे की मराठा कॅटेगरीमध्ये येतात, पण मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस बंद झालेला आहे आणि ते एससीबीसी मध्ये येतात, पण जेईचा फॉर्म ईडब्ल्यूएस मध्ये भरलाय. तर एक गोष्ट समजून घ्या की एससीबीसी रिझर्वेशन हे फक्त महाराष्ट्रापुरतं आहे. मी मगाशी सांगितलं, जेईच्या फॉर्म मध्ये एससीबीसी कास्ट दाखवत नाही. नॅशनल लेवलला आपल्याला ईडब्ल्यूएस मध्येच पकडलं जाणार आहे. सो जेई रिलेटेड जे काही एक्झाम आहे तिथं सेंट्रल ईडब्ल्यूएस लागणार आहे. सीईटी रिलेटेड जी प्रोसेस आहे तिथं एससीबीसीचा दाखला आपल्याला लागणार. क्लिअर झालंय सगळ्यांचं? स्टेट मराठा विद्यार्थी आहे नाही. रूल काय आहे की एससीबीसी रिझर्वेशन मिळाल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना स्टेटचा ईडब्ल्यूएस दाखला मिळत नाही, आणि इव्हन तुम्ही दाखला काढून आणला तर तो व्हॅलिड पकडला जात नाही. तुम्हाला आयदर एससीबीसी मध्ये जावं लागेल किंवा ओपन मध्ये जावं लागेल. ईडब्ल्यूएस मध्ये जाता येणार. आता इथं एक गोष्ट क्लिअर करून घ्या. बऱ्याचशा पॅरेंट्सला काय वाटतं की दाखला निघाला नाही तर फी आम्हाला ओपनची भरायला लागेल. फी रिलेटेड कन्सर्न असतो, पण जर एससीबीसी दाखला निघाला नाही तरी सुद्धा तुम्ही ओपन मधून जरी ऍडमिशन घेतलं व तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला जोडला त्याला की 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, तर फी मधल्या सवलती मिळणार. फक्त 10% सीट्स ज्या आहेत त्या सीट्स मिळणार नाहीत तुम्हाला. फीच्या सवलती सगळ्या तुम्हाला मिळणार. फी कन्सेशन मिळणार. जे तुम्हाला एससीबीसी मध्ये मिळणार होतं तेच कन्सेशन तुम्हाला ओपन मध्ये मिळणार. येस येस, फक्त 10% सीट्स मिळणार नाहीत, एवढाच विषय आहे. येस येस.
यस, अजून कोणाला काही डाऊट्स असतील विचारा. कर्नाटकची सीईटीची एक्झाम म्हणजे अप्लिकेशन सीईटीची कर्नाटकची द्यायची तर त्याची किती तारखेला साधारणतः फेब्रुवारी मध्ये वगैरे चालू होतं. त्याचे डॉक्युमेंट काय वेगळे सेम असेल? एक लक्ष द्या, महाराष्ट्र सोडून बाहेर राज्यातील महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील कोणतीही आपण एंट्रन्स एक्झाम देत असतो तर तिथं आपल्याला कास्टमध्ये पकडलं जात नसतं. प्रायव्हेट कॉलेजेससाठी ओपन मध्ये पकडलं जात असतं. कास्टचे काही बेनिफिट्स होत नसतात किंवा जातीचे दाखले सुद्धा मागितले जात नसतात. फी सुद्धा आपल्याला ओपनची बसत असते. सो जनरली जे काही अदर स्टेटचे आपण प्रायव्हेट कॉलेजचे फॉर्म भरणार आहे तिथं फक्त तुमचे 10वीचे मार्कशीट, आधार कार्ड आणि फोटो एवढ्याच गोष्टी मागितल्या जातील. जातीचं काहीही मागितलं जाणार नाही. ते सगळे फीस वालेच कॉलेज सगळे फी वाले. तुम्हाला जी काही प्रिंटआउट दिलेली आहे डॉक्युमेंट्सची त्या प्रिंटआउट वरती आरमच्या ऑफिसचा नंबर आणि ऍड्रेस दिलेला आहे. आणि आम्ही बऱ्यापैकी सांगितलं होतं, सरांच्या व्हिडिओ मध्येही सांगितलं होतं, जी मुले जेईचा फॉर्म भरायला आली होती त्यांनाही सांगितलं होतं की ही आतापासूनची प्रोसेस सप्टेंबर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे व आमच्या ऑफिस मधून करायची असेल तर टोटल फी आमची 5,000 रुपये असणार आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी 1,000 रुपये आता भरून रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही केलेलं नाही टोटल 50 रजिस्ट्रेशन्सच घेतले जाणार आहेत व 44 मुलं ऑलरेडी रजिस्टर झालेले आहेत. प्रारंभचे जवळपास 20-25 मुलं याच्यामध्ये आहेत. जर कोणाला ही सगळी प्रोसेस आरंभ मधून करायची असेल तर 1,000 रुपीज भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता. 5,000 रुपीज मध्ये आतापासून ती सप्टेंबर पर्यंतची सगळी प्रोसेस तुमची करून दिली जाणार आहे. तुम्हाला काही कॉन्टॅक्ट आरमचा नंबर याच्यामध्ये दिलेला आहे. काही तुम्हाला अडचण असेल याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकताय. ही जी खालची स्लिप आहे ती आता फिलअप करून फीडबॅक फिलअप करून स्लिप कट करून पाठीमागं सर थांबलेले आहेत त्यांच्याकडे जमा करायचे आणि मग जायचंय.